सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करायचं आहे. माननीय प्रभूसाहेब यांचे आम्ही गेले यांचं लेक्चर ऐकल्यानंतर आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाची अपेक्षा करत होतो आणि त्यांचे पाठपुरावा करत होतो. नुकतंच मागच्या सोसायटीमध्ये गीतांजलीमध्ये त्यांचं मार्गदर्शन शिबिर होतं, तेव्हा आयोजित कार्यक्रमात आम्ही जाऊन त्यांची भेट घेतली आणि त्यांची आज ह्या मीटिंगसाठी परवानगी घेतली. त्याप्रमाणे ते आपला अमूल्य वेळ देऊन सुखसागर व स्नेहमिलन सोसायटीच्या सभासदांचे मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित राहिलेच, त्याबद्दल त्यांचे आम्ही शतशः आभारी आहोत. सर्वप्रथम सुखसागर कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या वतीने त्यांना शाळ आणि श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात येईल. तसेच त्यांना डायरी आणि हे पेन सोसायटीतर्फे गिफ्ट देतोय, त्याचा त्यांनी स्वीकार करा. स्नेहमिलन सोसायटीचे मोरे साहेब हे त्यांचा प्रभूसाहेबांनी स्वीकार करावा. सर्वांच्या परवानगीने सन्माननीय प्रभूसाहेबांना मी मार्गदर्शन करण्यासाठी विनंती करतो. उपस्थित दोन्ही सोसायटीचे पदाधिकारी मंडळी, तसेच आपल्या दोन सोसायटीच्या व्यतिरिक्त इतर सोसायटीतूनही आले. मला वाटतं वाशीवरून वाशीपासून देखील लोक, खारघर, वाशी सगळ्या ठिकाणी ते आहेत. तिथे लोकांना सभा आहे नव्या मुंबईत म्हटल्यावर लांबून लांबून लोक येतात. कधी कधी ज्या सोसायटीची सभा असते त्या सोसायटीच्या लोकांना थोडा आळस असतो, पण अनेक ठिकाणून लोक येत असतात आणि ही चळवळ आहे ही नव्या मुंबईत फार मोठ्या प्रमाणात वाढत गेलेली आहे. आपल्याला माहीत असेलच की 4900 पेक्षा अधिक सभा माझ्या झालेल्या मुंबई आणि नव्या मुंबईत. नव्या मुंबईत आतापर्यंत 64 सभा झालेली आणि दर आठवड्यातून 2 वेळा नव्या मुंबईत येतोय, 1 वेळा पनवेलला जातोय. आता वसई विरारला 16 सभा झाल्या, मीरा भाईंदरला 4 सभा झाल्या. असं सर्वत्र पुण्याला तर सभा फार मोठ्या प्रमाणात होत आहेत, नाशिकला होत आहेत, औरंगाबादला होत आहेत, नागपूरला होत आहेत. त्यामुळे ही चळवळ पूर्ण महाराष्ट्रात एक वेगळ्या दिशेनं घेऊन जाण्याचा योग माझ्या नशिबी आले आणि त्या अनुषंगानं आज या ठिकाणी येणं महत्त्वाचं आहे. शेजारच्याच सोसायटीची जनरल बॉडी मीटिंग आहे आज आणि मला वाटतं त्यांचा स्वयंविकासाचा आज ठराव होणार आहे. तर मुंबईमध्ये तर 1380 सोसायट्यांनी स्वयंविकासाचा ठराव केलेला. 20 सोसायट्यांनी स्वयंविकास पूर्ण करून इमारत बांधून त्या ठिकाणी ते नवीन इमारतीत राहायला आले. 40 ठिकाणी विविध स्तरावर बांधकाम चालू आहे. कुठे 8 मजले झाले, कुठे 10 मजले झाले आणि 60 ठिकाणी प्लान मंजूर झालेले आहेत. पैशाच्या म्हणजे बँकेकडून कर्ज घेणं वगैरे ही प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे फार मोठ्या प्रमाणात ही चळवळ, ज्या 20 सोसायट्या आमच्या पूर्ण झाल्या मुंबईत, त्या सगळ्यांची उलाढाल जर पाहिली, टर्नओव्हर म्हणजे फ्लॅट विकून मिळालेला पैसा हा 2830 कोटीचा आणि सामान्य माणसं ज्यांना
बिल्डिंगचं काही माहीत नाही, ज्यांना बांधकामाविषयी माहिती नाही, अशा लोकांनी, सामान्य माणसांनी असामान्य कामगिरी केलेली चळवळ म्हणजे ही स्वयंविकासाची चळवळ. आणि अशी असामान्य कामगिरी ही मुंबईमध्ये सर्व ठिकाणी होत असताना नव्या मुंबईत देखील त्याचा पुरेपूर फायदा लोकांनी घ्यावा म्हणून ही चळवळ नव्या मुंबईत मोठ्या प्रमाणात वाढली जाते. आता ही चळवळ करण्याची काय गरज होती? विषय अगदी साधा आणि सोपा आहे. इमारत जीर्णावस्थेत आली, जुनी झाली की पुनर्विकास करणं आलंच. कारण वेळोवेळी डागडुजी करून लोकांची मेंटेनन्स भरण्याची काही लोकांची क्षमता नसते. काही लोक EMI भरून फ्लॅट घेतलेला असतो आणि रिपेअरिंगचा खर्च इतका होतो, तो वाढतो. आपल्यापैकी अनेक बिल्डिंगा अशा आहेत की जिथे लिफ्ट नाही आहे आणि लिफ्ट नसल्यामुळे 3 मजल्याच्या इमारतीत वय झालेल्या लोकांना चढून जाणं कठीण होतं. आर्थरायटिस. तुमच्या इथे लिफ्ट आहे का? नाही. त्यामुळे वरच्या मजल्याच्या लोकांना त्रास होतो. तळमजल्याच्या लोकांना पावसामध्ये पाणी भरण्याचं, तुंबण्याचं काम होतं. त्यामुळे आणि घरात कुटुंब वाढलेलं असतं, त्यामुळे 300 फुटाच्या घरामध्ये किती दिवस राहणार? मुलं मोठी झाली. 20 वर्षापूर्वी, 25 वर्षापूर्वी तुम्ही आलात त्यावेळेला नवरा बायको आले. आता मुलं मोठी झाली, त्यांची लग्न व्हायला लागली आहे, ते घर अपुरं झालं. त्यामुळे सगळ्यांना सामावून घेईल असं घर आपल्याला करण्याची आवश्यकता आहे. म्हणून पुनर्विकासाची आवश्यकता आहे. आणि डागडुजी एकदा सुरू झाली की दरवर्षी मग किती पैसे काढावा याचं काही लिमिट नाही. त्या RCCला रिपेअर करत राहायचं म्हणजे कायमचं खर्च लोकांवर राहतो आणि मध्यमवर्गीय लोकांना हा खर्च परवडणारा नसतो. त्यामुळे एकदाच काहीतरी करून आणखी पुन्हा 50 वर्ष आपल्याला घरावर खर्च करू नये अशा पद्धतीची कोणती योजना असावी, म्हणून तो पुनर्विकास आला. आता पुनर्विकासाचे 2 प्रकार आहेत. एक साधा सोपा सरळ मार्ग की बिल्डरकडे जा, सगळ्या इच्छा पूर्ण करतो बिल्डर, बरं का. म्हणजे आज समजा ही मीटिंग बिल्डरच्या माध्यमातून असती तर 2 दिवसापूर्वी सगळ्यांच्या घरी मिठाईचे बॉक्स आले असते. आज सकाळी कदाचित सगळ्यांच्या घरी कुर्ता पायजमे दिले असते. मुलांना क्रिकेटची बॅट, बॉल वगैरे मिळालं असतं. बॅडमिंटन खेळणाऱ्यांना रॅकेट आणि हे मिळालं असतं. त्यामुळे लोकांना लगेच वाटतं अरे काही न देताना आपल्याला इतक्या भेटीगाठी देतात. आणि मग हे काय, बिल्डर चांगला मार्ग आहे. आपल्याला भेट देणाऱ्या माणसाला आपण नेमूया अशी सर्वसाधारणपणे संकल्पना असते. आणि त्याच्यात आपल्याला हे कळत नाही की आपल्याला दिलेले या ज्या भेटी आहेत त्या आपल्याच पैशातून आपल्याला देत असतात. आधी भेटी द्यायच्या आणि नंतर आपलं जे वाटमारी करायची, हे आपल्याच जमिनीवर आपल्याच पैशातून आपल्यालाच भेटी द्यायची आणि आपल्यालाच लुटायचं, हे बिल्डरांचं कारस्थान असतं. पण ते आपल्या लक्षात येत नाही. अनेक वेळेला बिल्डर लोकांना आमिषाला बळी पाडतात. सोसायटीत बिल्डरांची दलाली करणारे 2-4 लोक असतात. त्यांना सांगतात की तुला देऊ 1 कोटी 2 कोटी. मी कधी कधी माझा अनुभव सांगतो. वयाच्या 25व्या वर्षी मी आमदार झालो आणि मुंबईच्या गिरगाव सारख्या मतदारसंघातून मी निवडून आलो. माझा मतदारसंघ म्हणजे चौपाटी, मरीन ड्राईव्ह, केम्स कॉर्नर, नाना चौक, ताडदेव, बॉम्बे सेंट्रल स्टेशन, चेन्नई रोड स्टेशन, खेतवाडी, गिरगाव, असं कोळीवाडी वगैरे असा माझा मतदारसंघ. आणि माझं वय 25. मी
पहिल्यांदा निवडून आलो त्यावेळेला 85 साली. आणि निवडून आल्याबरोबर फार मोठं प्रोसेशन आलं की इतक्या तरुण कोण आमदार कधी होण्याचं चान्सेस नसतात. आमदारांची मुलं त्या वयाची असतात, पण आमदार स्वतः 25 वर्षाचा, लग्न न झालेला, अमेरिकेतून नुकताच परत आलेला असा आमदार कधी लोकांनी पाहिला नाही. घरी आल्याबरोबर मिरवणुकीतून सगळ्यांना नमस्कार करून घरी आलो तर त्या विभागाचे पोलिसाचे प्रमुख मला भेटायला आले. मला म्हणाले, खूप अभिनंदन, तुम्ही इतक्या लहान वयात निवडून आलात. म्हटलं आभारी आहे. म्हटलं काही मिठाई आणली आहे तुमचं तोंड गोड करायला. तर म्हटलं वाटून टाका, इतके सगळे कार्यकर्ते आहेत त्या सगळ्यांना वाटा म्हणाले. 2 मिनिटं गप्प राहिले. मग म्हणाले की साहेब ही वाटायची मिठाई नाही आहे. म्हटलं मग वाटायची मिठाई नाही म्हणजे काय? मिठाई आहे ती वाटायची. आमच्या घरी कोण गोड फार खात नाही, त्यामुळे कार्यकर्ते आहेत सगळ्यांना वाटून टाका मिठाई. ही ठेवायची मिठाई आहे म्हणाले. म्हणजे नेमकं काय तुम्ही मला सांगताय? म्हणाले तुमच्या मतदारसंघात 5 महत्त्वाचे पोलीस स्टेशन्स आहेत. हे दर महिन्याला जे तुमच्या आधीचे आमदार होते त्यांना जे देत होते त्याच्यामध्ये महागाई वाढल्यामुळे आता 25-30% अधिक करून तुम्हाला ही ठेवायची मिठाई आणून दिलेली आहे. म्हटलं तुम्ही कोणाशी बोलताय ते माहिती आहे का तुम्हाला? ते म्हणाले हो साहेब, तुम्ही परदेशातून अमेरिकेतून शिक्षण घेऊन आले, हे माझ्या लक्षात नाही आलं, तर ते 30-40% नाही, डबल करू, आधीच्या आमदारांचे डबल करू, कारण तुम्ही परदेशाचं शिक्षण घेतलं त्यामुळे तुम्हाला जरा अधिक द्यायला पाहिजे. तर मी विधानसभेमध्ये पहिलं भाषण केलं त्यावेळेला या माणसाचं नाव सांगून त्याची सस्पेन्शनची मागणी केली, त्याला सस्पेंड केला. म्हटलं आमदाराला येऊन मी त्याला विचारलं की तुम्ही ही मिठाई जी मला देताय याच्याबद्दल मी काय करायला लागेल, म्हणजे काय केल्याबद्दल हे मला देताय? हे म्हणाले हे काय करण्यासाठी नाही, तुम्ही काय केलं तर ते एक्स्ट्रा पैसे म्हणाले, ते याच्यातलं काही नाही. ही नुसतं आम्ही जे करतोय त्याच्याकडे तुम्ही दुर्लक्ष केल्याबद्दल ही मिठाई आहे. आणि तुम्ही जर एखादी केस पाठवली आमच्याकडे, त्यातून जे मिळतात त्याच्यात तुमचा हिस्सा वेळेवर दर महिन्याला पोचता केला जाईल. म्हणजे अशी ती पद्धत होती. त्या भागामध्ये किती बिल्डर कोणतं काम करतात ते पोलीस स्टेशनमध्ये हप्ते देणार आणि पोलीस स्टेशन आमदाराला देणार. असं माझ्या हे मी कधी म्हणतोय 1985 झाली, 40 वर्ष झाली मी पहिल्यांदा निवडून आलो. त्यानंतर 90 साली, परत 95 साली. तो भाग वेगळा. सध्या मी राजकारणात नाही, कोणत्याही पक्षाशी संबंधित नाही, कोणत्याही पक्षाच्या बाजूनं नाही, कोणत्याही पक्षाच्या विरोधात नाही. त्यामुळे मी राजकारणापासून पूर्णपणे अलिप्त आहे. पण ही कहाणी अशासाठी सांगितली की ठेवायची मिठाई बिल्डर अनेकांना देतात. विशेष पदाधिकाऱ्यांवर तर बिल्डरांचा खूप आशीर्वाद असतो की पदाधिकाऱ्यांनी सांगितल्यावर बिल्डरांना लगेच मिळतं. त्यामुळे काय पदाधिकाऱ्यांनी मला बैठकीला बोलवलं तर मला थोडंसं बरं वाटतं की प्रामाणिक असावेत. नाहीतर बिल्डरकडे जाण्याऐवजी माझ्यासारख्या माणसाला बोलवणार म्हणजे इथले पदाधिकारी खरंच प्रामाणिक असावेत. नाहीतर बिल्डरकडे जाण्याचा मार्ग त्यांना नेहमीच मोकळा आहे. आणि दुसरे तर PMC नावाचे प्राणी आहेत नवीन. आणि मी त्यांना उत्तम मेंढपाळ असं नाव ठेवलेलं आहे PMCच्या लोकांनी. तर PMC रागावले माझ्यावर, म्हणे साहेब तुम्ही आम्हाला मेंढपाळ म्हटलं. म्हटलं येशू ख्रिस्त सुद्धा मेंढपाळच होते म्हणाले. आणि श्रीकृष्णानं देखील गायी हाकल्या नाही का, त्यामुळे तुम्हाला मेंढपाळ म्हटल्यानं तुम्हाला राग येण्याचं कारण नाही. पण का मेंढपाळ म्हटलं याचं कारण तुम्हाला कळलं पाहिजे. तर आमचे जे मेंबर आहेत त्यांना शेळ्या मेंढ्याप्रमाणे हाकत हाकत बिल्डरच्या कत्तलखान्यात नेऊन सोडणारे मेंढपाळ तुम्ही. मग त्याने तुमच्या आमच्या मेंबरचा झटका करायचा का हलाल करायचं हे तो बिल्डर ठरवेल म्हटलं, म्हणून तुम्ही मेंढपाळ. त्यामुळे बिल्डरची दलाली करणारे PMC असतात जे लोकांना अहो कशाला कोणाकडे जायचं,
आपले साहेब आहेत ना, मग आपण बिल्डरकडे जाऊ. बिल्डरकडे गेल्याबरोबर लगेच म्हणाले काय असं उगाच नाही होत, तुम्ही वाटाघाटी करा. वाटाघाटी या शब्दाचा अर्थ मला अनेक वर्ष कळला नव्हता. परदेशात शिक्षण घेऊन भारतात आल्यामुळे आणि इंग्लिश मीडियममध्ये शिक्षण झालं असल्या कारणाने वाटाघाटी म्हणजे काय आता बरोबर लक्षात आलं. वाटाघाटी म्हणजे वाटा नेत्यांचा आणि दलालांचा आणि घाटा मेंबरचा, त्याला वाटाघाटी म्हणतात. तर अशा वाटाघाटीतून आपली वाट लागते. मुंबईत 5,800 प्रोजेक्ट्स असे आहेत की बिल्डरांनी जे पाहिजे ते हो म्हणायचं. हे देतो, हो हो देऊ ना. जास्त एरिया पाहिजे, हो देऊ ना. स्विमिंग पूल, हो स्विमिंग पूलही देऊ. आणखी काय, तेही देऊ. एकदा काय सह्या केल्या आणि बिल्डिंग पाडली, मग आपला हात दगडाखाली. मग तो हे पण नाही देत आणि ते पण नाही देत. तुम्ही काय त्याचं वाकडं करू शकणार? काहीच नाही. मुंबईमध्ये 5,000 प्रोजेक्ट्स 10 ते 15 वर्ष ठप झालेले आहेत आणि बिल्डर काही करत नाही. सरकारकडे गेलं तर सरकार म्हणतं की गृहनिर्माण संस्था ही खाजगी संस्था आहे आणि बिल्डरची कंपनी एक खाजगी कंपनी आहे. तर 2 खाजगी संस्थांमध्ये झालेला व्यवहार, त्यापैकी एका संस्थेने दुसऱ्या संस्थेला जरी फसवलं असेल तरी तुम्ही सिव्हिल सूटमध्ये जा. म्हणजे झाले 25 वर्ष. केस करणारे लोक जिवंत राहत नाहीत त्याचा निकाल लागेपर्यंत. अशा पद्धतीनं मुंबईची वाट लागली. ती नव्या मुंबईत लागू नये म्हणून ही चळवळ नव्या मुंबईच्या रहिवाशांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करतो. बिल्डरांची योजना का नको आणि लोक का घेतात, तर काही गैरसमज आपल्या मनामध्ये सातत्यानं असतात. ते मूळचे गैरसमज. लोकांना असं वाटतं, प्रत्येकालाच असं वाटतं की मला यातलं सगळं कळतं. 4 चोपड्या आपण शिकलो, 4 ठिकाणी नोकरी केली, 4 पैसे खिशात आले की आपल्याला जगाचं सगळं कळतं असा आपला समज असतो. आता मी गेली 35 वर्ष आर्किटेक्चर हा विषय मुंबई विद्यापीठाच्या मास्टर्स डिग्रीच्या मुलांना शिकवतो, PhDच्या लोकांना गायडन्स करतो. आता मी जर हॉस्पिटलमध्ये जाऊन एखाद्या डॉक्टरला ऑपरेशन कसं करायचं यावर व्याख्यान द्यायला लागलो तर ते म्हणतील ना, साहेब तुम्हाला जे कळतंय ते कळतंय पण आम्हाला ऑपरेशनबद्दल बोलू नका कारण तुम्हाला यातलं कळत नाही. त्यामुळे सगळ्या माणसांना सगळ्या गोष्टी कळत नसतात. काही गोष्टी काही लोकांना अधिक कळत असतात. हे आपल्याला कधीच वाटत नाही. आपल्याला वाटतं की आपल्या खिशात 4 पैसे आहे म्हणजे आपल्याला सगळं कळतं. पैसे खिशात असून सगळं कळतंय हा समज बरोबर नाही. आता साधं उदाहरण मी प्रत्येक ठिकाणी देतो की 100 लोकांना एक प्रश्न जर विचारला पैकी 90 लोक उत्तर चुकीचं देतात. हा कोणता प्रश्न? बिल्डिंग कोण बांधतो? अतिशय साधा प्रश्न. 100 पैकी 90 लोक म्हणतात बिल्डर बांधतो. उत्तर चूक. कोणताच बिल्डर बिल्डिंग बांधत नाही. रयजा बांधत नाही, रिझवी बांधत नाही, हिरानंदानी बांधत नाही, रुस्तमजी बांधत नाही आणि तुमचे इथले जे काही भजीकाऊ बिल्डर असतील तेही बांधत नाही. बिल्डिंग बांधणारा जो प्राणी असतो त्याला ठेकेदार किंवा कॉन्ट्रॅक्टर असं म्हणतात. कॉन्ट्रॅक्टर आणि बिल्डर मधला फरक आपल्यापैकी अनेकांना कळत नाही. तर मी त्यांना नेहमी सांगतो की मिठाई विकत घ्यायची तर मिठाईच्या दुकानात जाणार, जिलेबी पाहिजे तर, आणि केस कापायचे तर केस कर्तनालयात जाणार. तसं स्वतःला लुटून घ्यायचं तर बिल्डरकडे जा, घर बांधून घ्यायचं तर कॉन्ट्रॅक्टरकडे जा ना. कॉन्ट्रॅक्टर आणि बिल्डर हे 2 वेगवेगळ्या व्यक्ती आहेत. त्या दोघांचं वेगवेगळं काम आहे. आपला नेहमीच गैरसमज होतो कॉन्ट्रॅक्टर आणि बिल्डर एकच असं आपल्याला वाटतं. तुम्ही मला काही लोकांनी तुम्ही स्वयंविकास म्हणता म्हणजे आपणच करायचं. म्हटलं हो आपणच करायचं. मग बिल्डर नाही तर बिल्डिंग कोण बांधणार? अरे बिल्डर करता जो बिल्डिंग बांधतो तोच आपली बिल्डिंग बांधणार. बिल्डर सुद्धा कॉन्ट्रॅक्टर कडूनच बिल्डिंग बांधून घेतो आणि आपणही कॉन्ट्रॅक्टर कडूनच बिल्डिंग बांधून घेतो. तर हा गैरसमज म्हणजे असे अनेक गैरसमज असतात. दुसरा गैरसमज असा की बिल्डर स्वतःच्या खिशातले पैसे टाकून बिल्डिंग बांधतो. कोणताच बिल्डर स्वतःच्या खिशातले पैसे टाकत नाही. कोणताच बिल्डर स्वतःच्या खिशातले पैसे
रिडेव्हलपमेंटमध्ये टाकत नाही, आपल्याकडून इरिव्होकेबल पॉवर ऑफ अटर्नी घेतो. कोणाला माहिती आहे का इरिव्होकेबल पॉवर ऑफ अटर्नीचा अर्थ काय? पॉवर ऑफ अटर्नी म्हणजे ज्या जमिनीचे आपण मालक आहोत ती जमीन विकण्याचा, गहाण ठेवण्याचा, तारण ठेवण्याचा अधिकार आपण बिल्डरला देतो. आणि इरिव्होकेबल म्हणजे एकदा सही केली की कधीही मी हे परत घेणार नाही. म्हणजे तू मला मारलंस तरी तूच माझ्या कुंकवाचा धनी, असं म्हणत आपण त्याच्याशी हा करार करतो. म्हणजे 7 अग्नीला साक्ष मानून 7 फेरे जरी घेतले आणि लग्न केलं एखाद्याशी, तर नवऱ्याने जर धोपटलं किंवा दारू पिऊन आला तर डायव्हर्स घेण्याची तरतूद कायद्यामध्ये आहे. पण इथे बिल्डरकडे एकदा सही केली की परत घेण्याचं काही तरतूद नाही. हे घटनाबाह्य आहे. भारतीय घटना अशी म्हणते की 2 लोकांमध्ये एखादा करार एखाद्या माणसाच्या इतक्या वन साइडेड बाजूनं असेल तर तो घटनाबाह्य असतो. पण बिल्डर आपल्याकडून घटनाबाह्य वस्तू करून घेतात आणि आपण घटनाबाह्य वस्तू करतो. कारण बिल्डर आणि पुढाऱ्यांचं संगनमत असतं आणि पुढारी आणि बिल्डर म्हणून मिळून आपली वाट लावतात. आपण पुढाऱ्यांकडे गेलं तर कशाला प्रभूसाहेब चांगला माणूस आहे, प्रामाणिक आहे, पण कशाला स्वयंविकासात एवढा त्रास? आपण मी देतो ना तुम्हाला, कोणतरी माणूस तो करून घेईल तुमचं काय ते, फारसं काही तुमच्या ह्याच्यात मिळत नाही, पण मी शब्द टाकला तर नाही झालं. म्हणजे वाटा त्यांचा आणि घाटा आपला. हे प्रत्येक ठिकाणी होत असतं. हे असं आपण न करता वाटा पण माझा आणि घाटा माझा कधीच होणार नाही अशा पद्धतीची योजना आपल्याला करायची. आणखी एक गैरसमज असा की बिल्डर प्लॅन उत्तम बनवतो. आता 35 वर्ष प्लॅन, चांगला प्लॅन आणि वाईट प्लॅन काय हे मुंबई विद्यापीठाच्या लोकांना शिकवण्यामध्ये माझी केली. पेपर करेक्ट करताना एखाद्या विद्यार्थ्याने बिल्डरनी दिलेला प्लॅन जर कॉपी केला ना तर त्याला मी 100 पैकी 15 मार्क सुद्धा देत नाही. कारण बिल्डरचा प्लॅन कधीच चांगला असू शकत नाही. का? तर बिल्डरचा उद्देश काय की या जागेतून जास्तीत जास्त पैसे कमवणे, आणि जास्तीत जास्त पैसे कमवण्यासाठी उत्तम प्लॅन करण्याची आवश्यकता नाही. मूळ रहिवाशांना कबुतराच्या खोराडासारखं कुठेतरी एखाद्या कोपऱ्यात बिल्डिंग बांधून ठेवायची आणि दर्शनी भागात चकाचक सिलेबलची बिल्डिंग बांधायची, ती विकून त्याचं पोट भरतं. आपल्याला घर देऊन त्याचं पोट भरत नाही. त्यामुळे बिल्डर आपल्याला फुकटे असं समजतात. म्हणजे आपलं नाव काय? फुकटे. म्हणजे बिल्डरच्या भाषेमध्ये मफतिया. ये मफतिया लोग को एक कोने में डाल दो, बाकी अपना सिलेबल का जरा ढंग का बनाओ. अशा पद्धतीचं आपल्याला, म्हणजे ज्या जागेत आपण राजे म्हणून वावरलो त्या जागेमध्ये सर्वंट क्वार्टरमध्ये आपण, आणि आपल्याच जागेवर चकाचक बिल्डिंगीमध्ये नवीन 2 कोटी 3 कोटी 5 कोटी देणारी लोक राहणार, आणि आपण त्याच बिल्डिंगीमध्ये मागे कुठेतरी असं वेडं वाकडं केलेलं एखाद्या बिल्डिंगमध्ये सर्वंट क्वार्टर म्हणून राहणार. त्यामुळे बिल्डरचा प्लॅन हा त्याच्या भल्यासाठी असतो, आपल्या भल्यासाठी नसतो. त्यामुळे आपल्या बाजूचा तो प्लॅन कधीच असू शकत नाही. हा गैरसमज आहे की बिल्डर आला म्हणजे प्लॅन चांगला होतो, बिल्डर आला म्हणजे मंजुऱ्या पटापट येतात. कधीच मंजुऱ्या बिल्डर आला म्हणजे पटापट येत नाही. कारण बिल्डर कधी मंजुरी घ्यायला जात नाही. बिल्डर जर मंजुरी देणाऱ्या माणसाला सामोरं गेला तर त्या मंजुरी देणाऱ्या माणसाचं तोंड एवढं उघडतं की बिल्डरचा प्रोजेक्टच होणार नाही. किती घुसवले त्याच्या तोंडात तरी ते पुरेसे त्याला होत नाही, त्याची भूक कधी भागत नाही. त्यामुळे बिल्डर हा त्याचा प्लॅन लवकरात लवकर मंजूर करून घेऊन येतो, हा गैरसमज आहे. आणि बिल्डरचा प्लॅन कोण मंजूर करून आणतं? त्याला लायझॉन असं म्हणतात. आपणही लायझॉनकडूनच मंजूर करून घेतो. त्यामुळे बिल्डर आणि आपण जर एकाच माणसाकडून प्लॅन पास करून घेत असलो तर मग फरक काय झाला?
दुसरं करून देतो. माझा मुंबईतला अनुभव असा आहे की 1000 बिल्डिंगी आम्ही इन्स्पेक्ट केल्या, त्याच्यापैकी किमान 75 ते 80% बिल्डिंगीमध्ये मूळ रहिवाशांचं बांधकाम हे सी कॅटेगरीचं असतं, म्हणजे चांगलं नसतं. आणि बिल्डर अशा पुढ्या सोडतो लोकांच्या समोर की आपल्याला वाटतं हे बघा, शेजाऱ्यांनी एखादी गोष्ट सांगितली तर आपल्याला त्याच्यावर विश्वास बसणार नाही, पण मर्सिडीजमध्ये आलेल्या बिल्डरनी एखादी गोष्ट सांगितली की विश्वास बसतो का? तर पैसेवाला काय बोलला म्हणजे त्याच्यावर विश्वास ठेवायचा. पैसेवालेच फसवत असतात हो, गरीब माणसं कधी एकमेकांना फसवत नाही, पैसेवालेच फसवत असतात. जे मर्सिडीजमधून आलेलाच खोटं बोलत असतो. त्यामुळे हे बिल्डर आपल्याला कशा पद्धतीनं फसवतात हे आम्ही मुंबईच्या अनुभवातून घेतलंय. नव्या मुंबईमध्ये अजून फार मोठ्या प्रमाणात पुनर्विकासाचे प्रोजेक्ट झालेले नाही. त्यामुळे जे मुंबईमध्ये फसवले जातात तशी फसवणूक नव्या मुंबईत होऊ नये. मुंबईच्या 5800 प्रोजेक्टमध्ये 1,25,980 कुटुंब रस्त्यावर आली आहेत. बिल्डरनी बिल्डिंग पाडली, त्यानंतर भाडं द्यायचं बंद केलं. गेलं त्याच्याकडे, घे बाबा तुझे काय पैसे घे आणि निघून जा, तुला घर काय मिळणार नाही, कारण मला आता परवडत नाही. त्यावेळेला परवडत होता, आज बाजार पडला म्हणा, आज काय झालं, स्टॉक मार्केट बरोबर नाही, मटेरियलचे दर वाढले, काय झालं, मला परवानगी मिळत नाही, अमुक अधिकारी 2 कोटी मागतो, अमुक अधिकारी 5 कोटी मागतो, मला परवडत नाही. मी तुला जितका एरिया देतो म्हणून सांगितलं, त्याच्या निम्म्या एरियामध्ये येतोच तर ये, नाही तर तू पैसे घे आणि निघून जा. मुंबईत लोक अशा पद्धतीनं घरं विकून निघून गेलेली आहेत. म्हणजे पुनर्विकास करायचा म्हणजे मुंबई खाली करण्याचं कारस्थान आहे असं एकंदरीत मत आहे. तुम्ही ऑलरेडी मुंबईची घरं सोडून इथे आलात, आता परत इथून आणखी कुठे जाणार? तर बेघर होण्यासाठी ही मशीन आहे. पुनर्विकासाच्या नावाखाली मूळ रहिवाशांना बेघर करण्याची ही मशीन आहे. तर हे करू नये म्हणून आम्ही स्वयंविकास ही योजना आणली. स्वयंविकासामध्ये नाटकातली पात्र तीच, फक्त बिल्डर नावाचा माणूस त्या योजनेमध्ये नसतो. बिल्डर आर्किटेक्ट कडून प्लॅन तयार करून देतो, इथे सोसायटी आर्किटेक्ट कडून प्लॅन तयार करून देते. बिल्डर आपल्या सह्या घेऊन जमीन आपली बाजारात हे ठेवतो, गहाण ठेवतो आणि त्याच्यावर मार्केटमधून पैसे उचलतो, स्वतःचे पैसे कधीच टाकत नाही. आपण आपल्या जमिनीच्या अगेन्स्ट जमीन तारण किंवा गहाण न ठेवताना बँकेकडून आपल्याला जर कर्ज हवं असेल तर ते कर्ज आपण घेतो. बिल्डर लायझॉन कडून प्लॅन मंजूर करून घेतो, आपणही लायझॉन कडून प्लॅन मंजूर करून घेतो. बिल्डर कॉन्ट्रॅक्टर तर्फे बांधकाम करून घेतो, आपणही कॉन्ट्रॅक्टरच्या माध्यमातूनच बांधकाम करून घेतो. बिल्डर फ्लॅट विकून प्रॉफिट घेऊन आपल्याला लुटून पैसे घेऊन जातो, आपण फ्लॅट विकून जे पैसे येतात ते सगळ्यांमध्ये वाटून देतो. हा स्वयंविकास आणि बिल्डरांच्या योजनेमधला मूलभूत फरक आहे. आता मुंबईमध्ये तुम्ही विचाराल किती प्रोजेक्ट झाले, तर 20 प्रोजेक्ट्स पूर्ण झालेले आहेत. 40 प्रोजेक्ट्स विविध स्तरावर आहे, कुठे 8 मजले झाले, कुठे 10 मजले झाले. आणखी 2-4 महिन्यात ते 40ही पूर्ण होतील. म्हणजे मुंबईत 60 सोसायटीचे प्रोजेक्ट पूर्ण झाल्याचं आम्ही जाहीर करू. आता त्यातले काही उदाहरणं द्या. आता मी 60च्या 60 सोसायटीचं सांगितलं तर तुमचा उपास होईल, म्हणजे रात्रभर मला इथे बसवलं. मी 2 फक्त उदाहरणं तुम्हाला देतो जी तुमच्या जवळची आहेत, तुम्ही जाऊ शकता आणि मी जे सांगतोय ते बरोबर आहे की नाही तिथे जाऊन स्वतः बघू शकता. इथून तुम्ही मानपूरला गेलात की चेंबूरला आलात. चेंबूरला टिळकनगर स्टेशनच्या बाहेर शेल कॉलनी नावाची शेल कॉलनी, तिथे चित्रा सोसायटी नावाची सोसायटी आहे. 380 स्क्वेअर फीट कार्पेट एरिया, तुमचा 380 बिल्टअप एरिया आहे, तुमचा कार्पेट एरिया 300च्या आसपास आहे, त्यांचा 380 कार्पेट एरिया. त्याच्या अगेन्स्ट 24 बिल्डर आले. कोणी 450 सांगितले, कोणी 450 देतो म्हणून सांगितलं, कोणी 485 सांगितलं, कोणी 500 सांगितलं, एकाने 505 सांगितलं, एकाने 510 सांगितलं.
मग कमिटी म्हणाली की आम्ही वाटाघाटी करू, त्यांच्याशी चर्चा करू. मग ते 510 वाल्याचे वाढवून 520 केले. मग 505 वाल्यांनी पण 520 दिले. मग त्या दोघांची चर्चा करून शेवटी 525 वर मांडवली झाली आणि लोकांनी पेढे वाटले, फटाके फोडले की काय आपलं देव पावला, सत्यनारायणची पूजा टाका, कारण आमचा सगळा निर्णय झाला. त्याच्यात एक दोघे असे वेडे होते बरं का, प्रत्येक सोसायटीत असतात, जे माझ्याकडे आले. ते म्हणले साहेब हे बघा ना, तुम्हाला थोडं जास्त कळतं आमच्यापेक्षा. म्हटलं मला जास्त वगैरे कळत नाही, मी हा विषय शिकवतो त्यामुळे मला माहीत आहे. तर मी ते पाहिलं, म्हटलं तो 525 तुम्हाला देतो आणि 2 लाख रुपये कॉर्पस निधी देतोय, तो तुमची फसवणूक करतोय. तर त्याच्यात मला भेटायला आले, त्याच्यात एक वयोवृद्ध काका होते. मला म्हणाले साहेब इतके दिवस बिल्डरांकडे जाऊन जाऊन चपला झिजल्या, आता शेवटी एक बिल्डर आला 525ला, तुम्ही दुधामध्ये मिठाचा खडा टाकू नका. म्हटलं तुम्हाला जर बिल्डरकडे जायचं तर मी कोण रोखणारा, तुमची जमीन तुम्ही जा, पण खरं जे आहे ते सांगण्याची माझी जबाबदारी आहे. मी तुम्हाला खरं सांगेन, माझं ऐकून घ्या आणि मग बिल्डरकडे जा, माझं काही देणं घेणं नाही. मी सर्व गोष्टी जसं तुम्हाला आज समजवतोय तसं त्यांना समजवले. त्याला झाले 2-2.5 वर्ष. त्यांना पटलं. सुरुवातीला विश्वास बसला नाही, पण नंतर पटलं. आज त्यांची बिल्डिंग पाडली गेलेली आहे. सोसायटीनं त्यांना भाडं दिलं, ते भाडं देऊन इतरत्र गेले. त्यांची बिल्डिंग 1.5 वर्षामध्ये बांधून तयार झाली, 25 मजली बिल्डिंग. आणि ते राहायला आले. अहो टाळी अजून वाजवू नका, टाळी वाजवायचं अजून पिक्चर बी बाकी आहे. तर ज्यांनी माझं भाषण आधी ऐकलेलं असेल त्यांनी या प्रश्नाचं कृपा करून उत्तर देऊ नका. ज्यांनी माझे लेख वाचले असतील त्यांनी उत्तर देऊ नका, कारण पेपर फुटलेला आहे, कारण मी लेखात लिहिलेलं आहे बरं का. पण ज्यांनी ऐकलं नसेल त्यांनी या प्रश्नाचं उत्तर द्यावं. सध्या एरिया 380, बिल्डर देतो 525. त्यांनी स्वयंविकासात बिल्डिंग बांधली, आता बांधलेली आहे, ते नवीन घरामध्ये राहायला आले. किती एरिया मिळावा? ज्यांनी माझं भाषण ऐकलंय ते उत्तर देऊ नका. ज्यांनी ऐकलेलं नाही त्यांनी काहीतरी बोली लावावी. किती एरिया मिळावा स्वयंविकासात? बिल्डर 525 देऊ करतो, सध्या त्यांच्याकडे 380. किती एरिया मिळावा? 1000. ताईंना 1000 फुटाचं घर पाहिजे. आणखी कोणी? आता तुम्हाला उत्तर देतो. 1250 स्क्वेअर फीट कार्पेट एरिया प्रत्येक रहिवाशाला मिळाला आणि कॉर्पस बिल्डर 2 लाख देत होता. किती मिळावा कॉर्पस सांगा कोणी? 3 लाख, 3.5 लाख, 4 लाख. दर महिन्याला सर्व मेंबरला 40,000 रुपये पेन्शन कायमचं. तुम्हाला विश्वास बसत नसेल बस करा आणि बसमध्ये जा आणि कृष्णकांत कदम चित्रा सोसायटीचे चेअरमन आहेत, त्यांना विचारा तुम्हाला 1250चं घर मिळालं का? ते घरात जाऊन मोजमाप करा आणि महिन्याला 40,000 रुपये तुम्हाला या घरातून कमाई होते की नाही ते विचार. म्हणजे मेंटेनन्स फ्री वर पेन्शन. गव्हर्नमेंटमध्ये 40 वर्ष नोकरी करून सुद्धा 40,000 रुपये पेन्शन मिळत नाही. बँकेत 40 वर्ष नोकरी करून सुद्धा जेमतेम 30-35,000 रुपये पेन्शन मिळतं. पण 2 वर्षामध्ये पुनर्विकास करून हातात 40,000 रुपये पेन्शन मिळालेलं आहे. बरोबर. तुम्ही म्हणाल नाही चेंबूर स्टेशनच्या जवळ आहे, अशी पॉश एरियामध्ये मिळेल, पण आम्हाला काहीतरी असं उदाहरण द्या जिथे फ्लॅट विकले जात नाही. मुलुंडमध्ये पूर्वरंग सोसायटी ही मिठागर रोडमध्ये दलदलीत असणारी सोसायटी. मुलुंड पूर्वेला, आधी पश्चिमेपेक्षा पूर्वेला रेट कमी, त्याच्यात स्टेशनपेक्षा लांब मिठागर रोड. मिठागरामध्ये खोली म्हणजे तिथे पंखा सडणार, TV सडणार,
फ्रीज चटणार, कारण खारी माती, खारी हवा, मिठागरं, ते मिठाचा संबंध, हवेमध्ये मीठ घरामध्ये येणार अशा पद्धतीचं हे, मच्छर एवढे एवढे मोठे अर्धे इंचाचे मच्छर, तर अशा ठिकाणी कोण घेणार विकत? तर पूर्वरंग सोसायटी 370 स्क्वेअर फीट कार्पेट एरिया, बिल्डरकडे गेले, बिल्डर म्हणाले की कोणी बिल्डर 500 फुटाच्या वर 1 इंच देणार नाही. पूर्वरंग सोसायटीला मी स्वयंविकासाच्या सभेमध्ये गेलो आणि अशी 7 वाजता सभा सुरू झाली. किती वाजेपर्यंत सभा चालावी हो? 10, 11, 12, 2:30 वाजेपर्यंत बसून ठेवलं. मला सगळे प्रश्न विचारत होते. माझा नियम आहे की आलेल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दिल्याशिवाय मी घरी जात नाही. ज्याच्या मनामध्ये जे प्रश्न असतील त्याने विचारावे आणि प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दिल्याशिवाय आपण घरी जात नाही. त्यामुळे मी बसलो 2:30 वाजेपर्यंत. आज त्यांची बिल्डिंग पाडून त्या ठिकाणी नवीन 35 मजल्याची बिल्डिंग झालेली आहे आणि पूर्वरंग सोसायटी 370च्या ठिकाणी जिथे बिल्डर 500 पेक्षा 1 इंच अधिक द्यायला तयार नव्हता, त्यांना 1150 स्क्वेअर फीट कार्पेट एरिया आणि प्रत्येकाला 25 लाख रुपये कॉर्पस, असे मी 20 केसेस तुम्हाला सांगू शकेन. परवाच विलेपार्ले पूर्वेला 400 फुटाचे फ्लॅट होते, तिथे 1400 मिळालेले. सिद्धार्थनगर नंबर 5 प्रबोधन जे मैदान आहे त्याच्या समोर 350 स्क्वेअर फीटाच्या बैठी घरात राहणाऱ्या लोकांना आज प्लॅन मंजूर झालेला आहे. कितीचा असावा? 350चा. आता सांगा, तुम्हाला 2 उदाहरणं दिली, आता सांगा कितीचा असावा? 1000, 1100, 1200, 1500, 1850 600 फुटाचे, 650 फुटाचे 3 फ्लॅट प्रत्येकांना मिळत आहेत. संदीप पाटील त्या संस्थेचे अध्यक्ष आहेत. गोरेगावला SV रोडच्या जवळ सिद्धार्थनगर नंबर 5 प्रबोधनच्या समोर जा आणि सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत संदीप पाटील, त्यांना भेटा आणि म्हणावं की तुम्हाला 1800 मिळत आहेत का प्रभूसाहेब, उगाचच आपलं काहीतरी आम्हाला सांगतात. हे स्वयंविकासात फरक आहे. बिल्डर देतो त्यापेक्षा अधिक एरिया, बिल्डर देतो त्यापेक्षा उत्तम प्लॅन, बिल्डर देतो त्यापेक्षा उत्तम प्रतीचं बांधकाम, बिल्डर वेळेवर बांधकाम देत नाहीत ते वेळेवर बांधकाम, बिल्डर देतो त्यापेक्षा अधिक कॉर्पस, बिल्डर कधीच देत नाहीत असं मेंटेनन्स फ्री लाईफ टाईम. हे स्वयंविकासात शक्य आहे. पण घरी बसून रोज संध्याकाळी पायवर करून TV बघायचं की सासू सुनेला काय बोलली आणि सून सासूला काय बोलली हे बघत बघत TV चालू असताना आपण झोपून जायचं. अशा जिंदगीतून बाहेर पडा. आठवड्यातून 2 दिवस तरी स्वतः करता, सोसायटी करता नाही, माझ्या घराची किंमत वाढणार आहे, मला फायदा मिळणार आहे, याच्याकरता थोडा वेळ द्या. काही मेहनत करण्याची गरज नाही. गमेलं उचलून डोक्यावर विटा घेऊन काही लावायला तुम्हाला सांगत नाही, पण योग्य ते निर्णय घ्या आणि तुमच्या पुढच्या पिढ्या, तुम्ही असाल नसाल, मी असेन नसेन, पण किमान तुमच्या फोटोला आठवड्यातून एकदा फडकं तरी मारतील, नाही का, की बाबा यांनी आम्हाला चांगली घरं दिली म्हणून आज आपण या घरात आहोत. एरवी आई वडिलांना आपण श्राद्धाच्या दिवशी आठवण आली तर आली, पण एरवी काही आठवण जनरली येत नाही. पण हे जर तुम्ही केलं, त्यांना मोठं घर मिळवून दिलं, तर किमान नातवंड सुद्धा, बाबा आजोबा एक होता बाबा माझा, त्यांनी स्वयंविकास केला म्हणून आज मी इथे राहतोय, नाही तर मी कुठेतरी डोंबिवली, ठाकुर्ली, आणखी पलीकडे कुठे, सध्या आता 3री मुंबई आली आहे. पहिली झाली, दुसरी झाली, तिसरी, आता शेवट मुंबई दुबईपर्यंत जाणार मला वाटतं. 4थी मुंबई, 5वी मुंबई समुद्रात, दुबई येईपर्यंत मुंबईच मुंबई. असं मुंबईच्या नावानं या गोष्टी संबंध केल्या जात आहेत. तर
हा स्वयंविकास आपण केलात तर माझा काय फायदा होत नाही, आणि बिल्डरकडे तुम्ही गेलात तर माझं काही नुकसान होत नाही. नुकसान झालं तर तुमचं होतंय, फायदा झाला तर तुमचं होतंय. मी फक्त रस्त्यात खड्डे आहेत, चालताना सांभाळून जा, खड्ड्यात पडलात तर वाट लागेल हे सांगण्याकरता आलेलं. बिल्डरकडे गेलात तर तुमची अशी वाट लागेल हे सांगण्याकरता आलं. याच्या उपर कोणाला खड्ड्यात पडण्याची इच्छा असेल तर जरूर खड्ड्यात जा, माझं काही देणं घेणं नाही. पण तुम्ही जर स्वयंविकास करायचा निर्णय घेतलात तर ज्या दिवशी तुम्ही निर्णय घ्याल त्या दिवसापासून ते ज्या दिवशी बिल्डिंग पाडून नवीन घरामधले तुम्हाला चाव्या मिळतील त्या दिवसापर्यंत जितक्यांदा माझ्या मदतीची आवश्यकता आहे तितक्यांदा ती पूर्ण मदत तुमच्याकडून एक पैशाची अपेक्षा न करताना मी द्यायला तयार आहे, हे जाहीरपणे सांगतो. माझी कोणती फी नाही, माझं कोणतं तुमच्याकडून अपेक्षा नाही. बाबा मी सांगेन त्या आर्किटेक्टला नेमावं अशी इच्छा नाही, मी सांगेन त्या कॉन्ट्रॅक्टरकडून काम करून घ्या अशी इच्छा नाही, माझ्या सिमेंट सप्लायरकडून माल विकत घ्या अशी इच्छा नाही, खडी माझ्याकडून घ्या जे राजकीय नेते करतात तशी इच्छा नाही, रेती मीच सप्लाय करणार अशी इच्छा नाही, डोंगर फोडून मी तुम्हाला खडक आणून देणार अशी इच्छा नाही. कोणतीच इच्छा माझी नाही आहे. मी निवडणुकीतही उभा राहणाऱ्यापैकी नाही. एकेकाळी निवडणुकीत उभा राहिलो, निवडून आलो, राज्यमंत्री झालो, मंत्री झालो, ते सगळं पाहिलं. आता त्यातून मी बाहेर आहे. आता लोकांना केवळ त्यांचे अधिकार मिळवून देण्याकरता मी काम करतो आणि त्याच्यात माझी तुमच्याकडून कोणतीही अपेक्षा नाही. फक्त एक इच्छा आहे की तुम्ही मी इथे तुमच्याबरोबर कौन बनेगा करोडपती खेळायला आलेलो नाही. त्यामुळे मी खेळायचं आणि मी मेहनत करायची, तुमची घरं मोठी व्हायची आणि ज्या घराची किंमत आज 30-40 लाख रुपये नसेल त्या घराची किंमत 2 कोटी व्हायची आणि तुम्ही नंतर विकून निघून जायचं गावाला. चला बाबा पैसे आले गावाला, मुलं बाळं रस्त्यावर. हे मी करतोय ते तुमच्याकरता नाही. आज जे मीटिंगला येऊ शकत नाही ते रडतायत घरातून किंवा तिथे खेळतायत त्या मुलांकरता ही माझी मेहनत आहे. त्यांनी इथे राहावं आणि कधीतरी तुमची आठवण काढावी, किंवा माझे वडील किंवा माझे आजोबा होते म्हणून आज मी इथे आहे, त्यांनी मला हे घर सोडलं. अशा पद्धतीनं आपण करू शकतो. आता केवळ 2 गोष्टी मी सांगणार, नंतर तुमच्या इमारतीचे आपण कॅल्क्युलेशन इथे करणार आहोत. दोन्ही इमारती दोन्ही सोसायट्यांची जमिनी जवळपास एकसारख्या आहेत, त्यामुळे कॅल्क्युलेशन काही फार वेगळं होईल अशी परिस्थिती नाही. पण ढोबळ मनाने काय कॅल्क्युलेशन होईल, तुम्हाला काय तुमच्या जमिनीवर किती एरिया मिळेल, काय खर्च होईल, किती उरतील याचा साधारणपणे अंदाज आपण बांधणार आहोत. म्हणजे तुम्हाला कळेल की हे काय ते चाललेलं आहे, आपल्याला लुटून बिल्डर काय घेऊन जातो याचा अंदाज आपण इथे बांधणार आहोत. तर ते गणित मी या ठिकाणी मांडणार आहे. आता 2 गोष्टी कोणत्या की सरकारला लक्षात आलं की चळवळ फार मोठ्या प्रमाणात घेतली जाते, त्यामुळे सरकारने या चळवळीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आणि 13 सप्टेंबर 2019ला गव्हर्नमेंटनी GR काढला. 13 सप्टेंबर 2019. कोणाच्याही फोनवर गुगलमध्ये गेलात, इंटरनेटवर 13 सप्टेंबर 2019 डिपार्टमेंट ऑफ हाऊसिंग गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र सेल्फ रिडेव्हलपमेंट किंवा स्वयंविकासाचा GR असं टाईप केलं की तो GR तुमच्या फोनवर येतो. इथे तुमच्या पदाधिकाऱ्यांना त्या GRची कॉपी मी देणार आहे. तुमच्या ग्रुपवर तो GR टाकाल, त्या सगळ्यांना तो मिळेल. काय लिहिलेलं आहे त्या GRमध्ये आधी मला हे सांगा की 2019च्या 13 सप्टेंबरला हा GR आला. 2019 आणि आज आपण कुठे आहोत 2025, म्हणजे किती वर्ष झाली GR येऊन? 6 वर्ष झाली. 6 वर्षात गव्हर्नमेंटचा असा स्वयंविकासाचा GR आला हे कोणाला माहीत होतं का? सांगितलं का कोणी? जबाबदारी कोणाची? लोकप्रतिनिधींची. त्यांनी का नाही सांगितलं?
त्यांच्या तंगड्या बिल्डरच्या तंगड्यांमध्ये घुसलेले आहेत. त्यामुळे तुम्हाला तुमचे अधिकार जर सांगितले तर त्यांना कोण विचारणार? वाटा घाटा त्यांचा वाटा जातो. त्यामुळे ते हा काय कायदा आहे हे ते लोकांपर्यंत कधीच 6 वर्ष त्यांनी सांगितलं नाही. इतक्या निवडणुका झाल्या आहे 6 वर्षामध्ये, कधी त्यांनी येऊन सांगितलं का की हा कायदा नवीन झालेला आहे, तुम्हाला त्याच्यात एवढे फायदे. आता काय आहे तो कायदा तो समजून घ्या. पॉइंट नंबर 1, एक खिडकी योजना. म्हणजे तुमचे जे प्लॅन बनतील ती सर्व कागदपत्रे एका IAS ऑफिसरला ची नेमणूक होईल महानगरपालिकेत, त्याच्याकडे तुम्ही जाऊन ती कागदपत्र द्यायची. मग 10 टेबल असतील का 40 टेबल असतील, तो तिथे जाणार आणि त्याची मंजुरी घेणार. 6 महिन्याच्या आत तुम्हाला मंजुरी घेऊन देणार. हे कोण म्हणते? मी नाही म्हणत. गव्हर्नमेंटचा कायदा म्हणतो की तुमचा अधिकार आहे की एक खिडकी योजनेमध्ये तुम्हाला हे करून देणार. मुंबईमध्ये आम्ही माडामध्ये एक खिडकी योजना करून घेतली, मुंबई महानगरपालिकेत करून घेतली, पण नव्या मुंबई महानगरपालिकेने अजूनही चालू केली नाही. आत्ता गव्हर्नमेंटने त्यांच्यावर सक्ती आणलेली आहे, ते आत्ता करतायत म्हणाले, पण अजून 6 वर्ष कायदा होऊन त्यांनी केली नाही. का? तर बिल्डरांना त्रास होऊ नये म्हणून. म्हणजे हे एक खिडकी बिल्डरांना लागू नये, ही फक्त स्वयंविकासाला लागू आहे. पॉइंट नंबर 1. आता पॉइंट नंबर 2, बिल्डरला जितका FSI मिळतो त्या FSI पेक्षा 10% अधिक FSI स्वयंविकासाला मिळेल. पॉइंट नंबर 3, बिल्डरकडे तुम्ही गेलात की तुमची जागा आज 350 असेल आणि बिल्डरनी समजा 100 फूट अधिक दिले, तर त्या 100 फुटावर तुम्हाला बाजार भावानं 6% स्टॅम्प ड्युटी द्यावी लागते. स्वयंविकासात 300 फुटाचे 3000 फूट जरी घेतले, कितीही वाढले तरीही स्टॅम्प ड्युटी केवळ 1000 रुपये बस. म्हणजे 300च्या ठिकाणी 500 झाले तरी 1000, 800 झाले तरी 1000, 1000 झाले तरी 1000, 2000 झाले तरी 1000. हे फक्त स्वयंविकासाला मिळते, बिल्डरला मिळत नाही. त्यानंतरची कोणते, तुम्ही जर कर्ज घेतलं स्वयंविकासाच्या माध्यमातून तर बँकेला त्याची परतफेड करताना व्याजातले 4% व्याज गव्हर्नमेंट भरील. म्हणजे तुम्ही 12% जर कर्ज घेतलं तर 4% व्याज हे गव्हर्नमेंट भरणार. तुम्हाला फक्त 8% भरण्याची गरज आहे. तुम्हाला 8% व्याजानं जर कर्ज मिळालं तर तुम्ही 4% भरायचे आणि गव्हर्नमेंट 4% भरणार. हे कोण म्हणते? मी नाही म्हणत. तो GR 2019 पासून तो GR आहे, त्या GR मध्ये लिहिलेलं आहे. हा कायदा आहे. हा कायदा असून त्या कायद्याला लोकांपर्यंत नेलेलं नाही. बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणत असत की इतकी मोठी घटना लिहिली, पण माझा समाजच जर शिक्षित झाला नाही आणि त्यांनी वाचलं नाही, अभ्यास केला नाही, त्यांच्यापर्यंत हा कायदा गेला नाही, तर एवढी घटना मी लिहून काय उपयोग, असं ते वारंवार म्हणत होते. तसंच हा कायदा केला 6 वर्षापूर्वी, पण त्याचा जर उपयोग लोकांना झाला नसेल किंवा लोक त्याच्यापासून वंचित राहिले असतील तर त्या कायद्याचा काय उपयोग. तर तो कायदा मी लोकांपर्यंत घेऊन जातोय, लोकांना सांगतोय की हा कायदा. आणखी काय त्यातून मिळते तर महानगरपालिकेकडून जो FSI आपण विकत घेतो त्याच्याकरता द्यायचे प्रीमियम, या प्रीमियम मध्ये स्वयंविकासाला 50%, बिल्डर जे देतो त्याच्या 50% स्वयंविकासात भरायचे. आणखी काय फायदा आहे तर GST, जे बिल्डर पूर्ण GST भरतो स्वयंविकासामध्ये, आपल्या घरावरचे GST माफ, विक्रीच्या घरावर आपल्यालाही GST भरायला लागणार. आणखी काय हे आहे तर ओपन स्पेसिस डेफिशियन्सीचे चार्जेस जी महानगरपालिका लावते, जी बिल्डरला जितकी लावते त्याच्या निम्मे आपण भरतो. आणखी काय चार्जेस आहेत, प्रीमियम जे आपल्याला भरायला लागतं महानगरपालिकेला, जे बिल्डर जितकं भरतो त्याच्या 50% आपण भरतो. आणखी काय चार्जेस आहेत, लँड अंडर कन्स्ट्रक्शनचा जो टॅक्स आहे तो जितका बिल्डर भरतो त्याच्या निम्मेच आपण भरतो. हे कोण म्हणतं? मी म्हणत नाही, सरकारने केलेला कायदा म्हणतो.
पण कायदा करून त्या कायद्याची अंमलबजावणी अजूनपर्यंत झालेली नाही. त्यामुळे ती अंमलबजावणी तुम्ही करू शकता आणि ते स्वयंविकासाच्या माध्यमातून. स्वयंविकास केला नाही तर कायद्याची अंमलबजावणी करण्याची गरज नाही. स्वयंविकासालाच हा कायदा फायद्याचा आहे, बाकी कोणाला नाही. त्यामुळे तो कायदा तुमच्यापर्यंत घेऊन जाण्याचा मी प्रयत्न केलेला आहे आणि त्याच्याकडे कोणावर अवलंबून राहण्याची गरज नाही. आपल्या फोनमध्ये GR dated 13 September 2019, डिपार्टमेंट ऑफ हाऊसिंग, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र फॉर सेल्फ रिडेव्हलपमेंट असं टाईप केलं की तुम्हाला ते येतं. मराठीचा येतो कायदा. इंग्लिशमध्ये जे ट्रान्सलेशन आहे ते काही लोकांनी बोगस ट्रान्सलेशन इंटरनेटवर टाकलेलं आहे. त्यामुळे मूळ कायदा जो मराठीत आहे तो वाचा, त्याच्यात सगळं लिहिलेलं आहे. गव्हर्नमेंटनी काढलेला कायद्याचं अजून ट्रान्सलेटेड व्हर्जन आलेलं नाही. मूळ कायदा हा मराठीत आहे, तो मराठीत पहा आणि त्याचं वाचन करा. तर हा कायदा आहे. हा विषय एक. सगळ्यांच्या मनामध्ये हा प्रश्न फार मोठ्या प्रमाणात असणार. मुंबईतही हा प्रश्न आमच्या समोर वेळोवेळी होता. आता 100 प्रोजेक्ट्स आम्ही करतोय. त्यामुळे पैसे कुठून येणार? पैसे बँका देतात, पण कधी देतात की प्लॅन मंजूर झाल्यावर बँका कर्ज देतात. प्लॅन मंजूर होईपर्यंतचा जो खर्च आहे तो कुठून येणार? हा खरा मुद्दा आहे आणि हा खरा प्रश्न आहे. अनेक लोकांच्या मनामध्ये हा प्रश्न येतो. तर मुंबईमध्ये आम्ही कसे हा प्रश्न सोडवतो ते तुम्हाला सांगतो. 6 स्कीम्स आहेत आमच्याकडे. 6 स्कीम्सद्वारे या शंकांचं निरसन होतं. कोणत्याही सभासदाला सध्या त्याच्याकडे असणारी जागा अधिक जी जागा फ्री देण्याचं ठरेल सर्वसाधारण सभेमध्ये, त्याच्या करता एकही पैसा काढावा लागणार नाही. मग पैसे कुठून येणार? जर सभासदच पैसे काढणार नाही तर पैसे कुठून येणार? हा प्रश्न प्रत्येकाकडे लागेल. ज्याला मूळ एरिया अधिक फ्री मिळालेला एरिया याच्या वर अधिकचा एरिया विकत घ्यायचा असेल, विकत, माझ्याकडे 300 स्क्वेअर फीट कार्पेट एरिया आहे, तुमच्या सगळ्यांकडे जरी सिडकोनी तुमच्याकडे 380 स्क्वेअर फीटचा करार असेल तर तो बांधीव एरिया म्हणजे बिल्टअप एरिया, मूळचा कार्पेट एरिया तुमचा 300च्या घरात आहे. 301 आहे, कोणाचा 299 आहे, कोणाचा 302 आहे. 300 स्क्वेअर फीट तुमच्या घराचं. मी आत्ताच तुमच्या सचिवांबरोबर बसून ते सगळे कागदपत्र पाहत होतो. आता 300च्या जागेवर बिल्डर किती देऊ करतो? तर 20%, 25% अधिक होतो. स्वयंविकासात समजा 300च्या ठिकाणी बिल्डर समजा 50 फूट, 60 फूट, 100 फूट जास्तीत जास्त देईल. स्वयंविकासात समजा 200, 300, 400 फूट तुम्हाला अधिक मिळाले. त्याच्यापेक्षा अधिक जर तुम्हाला एक्स्ट्रा एरिया विकत घ्यायचा असेल तर आज काय रेट आहे विक्रीचा? कार्पेट एरिया ते बिल्डर बांधतात ते काय दरानं, एवढे मोठे मोठे टावर झालेत, काय दरानं विकतात होते कार्पेट एरिया? रेट काय? कार्पेट 8,000 ते फसवणारा एरिया आहे. लोडिंग, अप्पर लोडिंग, लोअर लोडिंग असं नाही. मूळ कार्पेट एरिया म्हणजे मला माहित आहे, पण मला ते तुमच्याकडून यायचं. कार्पेट एरिया तुमच्या विभागामध्ये 22 ते 25 हजार रुपये पर स्क्वेअर फीट आहे. आपण आपल्या कॅल्क्युलेशन मध्ये 22 ते 25 घेणार नाही. आपण आपल्या कॅल्क्युलेशन मध्ये 20,000 धरून चालू. जेव्हा आपण आता कॅल्क्युलेशन करणार आहोत तेव्हा कमी धरायचे. त्याच्यापेक्षा अधिक मिळाले तर आपलेच आहेत, त्याला काही हे नाही. तर 20,000 कार्पेट एरिया जर आपण देणार असू, म्हणजे कार्पेट म्हणजे 10 बाय 10 म्हटले की 10 फूट बाय 10 फूटची रूम आपण आतून मोजून घेऊ शकतो, त्याला कार्पेट एरिया म्हणतात.
बिल्डर तुम्हाला 20 फूट देतो आणि 100 फुटाचं बिल फाडतो, त्याला कार्पेट एरिया म्हणत नाही. कार्पेट एरिया म्हणजे जितका लिहिला तितका आपल्याला मिळाला पाहिजे, त्याला कार्पेट एरिया. तर तो एक्स्ट्रा जे विकत घेऊ इच्छितात त्यांना 30% डिस्काउंट, म्हणजे 20,000 तुम्ही विकले तर तुम्हाला 14,000, 18,000 तुम्ही विकले तर तुम्हाला 12,000 मध्ये 100 फुटाला 20,000 इतरांना कार्पेट एरिया विकला तर तुम्हाला 14,000 रुपये पर फुटानं कार्पेट एरिया मिळेल, विकत मिळेल, विकत. पण त्याच्यासाठी 100 फूट तुम्ही घेतले 14 लाख तुम्हाला ॲडव्हान्स भरायला लागणार नाही. त्याच्या 20% तुम्ही ॲडव्हान्स भरायचे आणि बाकीचे होम लोनमध्ये बिल्डिंग पूर्ण झाल्यावर EMI तुमच्यावर लागू होणार आणि केवळ 2.5 लाख रुपये भरून तुम्हाला 100 फूट अधिक, म्हणजे जितका काही तुम्हाला फ्री मिळणार असेल त्याच्यावर 100 फूट अधिक मिळेल. कोणताच बिल्डर हे देत नाही. ही योजना नंबर 1. आता योजना नंबर 2, तुम्ही इथे राहताय, तुमची मुलं मोठी झाली, त्यांचं लग्न होताना त्यांना ह्या घरामध्ये राहणं शक्य नाही म्हणून त्यांनी वेगळं घर केलं. आता पुनर्विकास करताना तुमचा मुलगा किंवा मुलगी लग्न झालेली असली तरी यांच्यापैकी किंवा तुम्हाला स्वतः कोणालाही वेगळा फ्लॅट, सेलेबल मधला फ्लॅट जर विकत घ्यायचा असेल तर 20% डिस्काउंट तुम्हाला मिळेल. म्हणजे जर 20,000 ते विकणार असतील तर तुम्हाला 16,000 मिळेल. जर 18,000 ते विकणार असतील तर त्या हिशोबानं तुम्हाला 15,000 किंवा 14,500 मिळेल. जो विक्रीचा दर त्याच्यापेक्षा 20% डिस्काउंट. ही स्कीम नंबर 2. आता स्कीम नंबर 3, मेंबरचे भाऊ बहीण. तुम्हाला लॉटरी लागली हो, पण तुमचे भाऊ बहीण त्यांना इथे घरं मिळाली नाही, ते कुठेतरी राहत असतील, तर तुमच्या बिल्डिंगीचा पुनर्विकास होत असताना बाबा दादा मी तुझ्या बिल्डिंगीत येऊ शकतो का असं तुमची बहीण म्हणेल किंवा भाऊ म्हणेल, तर हो, माझ्या बिल्डिंगमध्ये तू जर वेगळा फ्लॅट विकत घेतला तर तुझा भाऊ तुला 15% डिस्काउंट देईल. म्हणजे जर 20,000 विकणार असेल त्यांना 3,000 रुपये पर स्क्वेअर फीटचा डिस्काउंट. म्हणजे 500 फुटाचं दर जर घेतलं तर आपल्या भावामुळे आपल्याला 1.5 लाख रुपये वाचले असं प्रत्येक बहिणीला किंवा प्रत्येक भावाला हे माहीत व्हायला पाहिजे. तर ही योजना नंबर 3 ही कोणाला लागू? मेंबरचे भाऊ बहीण, मेंबरच्या मिसेसचे आई वडील भाऊ बहीण यांच्यापैकी कोणालाही जर फ्लॅट विकत घ्यायचा असेल तर त्याला 15% डिस्काउंट. ही स्कीम नंबर 3. आता स्कीम नंबर 4, चुलत भाऊ, मावस भाऊ, आत्ते भाऊ, मामे भाऊ. चुलत बहीण, मावस बहीण, आते बहीण, मामे बहीण. म्हणजे मेंबरच्या वडिलांच्या भावाची मुलं, मेंबरच्या वडिलांच्या बहिणीची मुलं, मेंबरच्या आईच्या भावाची मुलं, मेंबरच्या आईच्या बहिणीची मुलं, मेंबरच्या मिसेसच्या वडिलांच्या भावाची मुलं, मेंबरच्या मिसेसच्या वडिलांच्या बहिणीची मुलं, मेंबरच्या मिसेसच्या आईच्या भावाची मुलं, मेंबरच्या मिसेसच्या आईच्या बहिणीची मुलं. यांच्यापैकी कोणालाही फ्लॅट विकत घ्यायचा असेल तर 10% डिस्काउंट. ही स्कीम नंबर 4. आता स्कीम नंबर 5 ऐकून घ्या. एरवी बिल्डिंग बांधली तर लॉटरी पद्धतीनं त्याची अलॉटमेंट होते. बाबा 20 मजली बिल्डिंग झाली, कोणाला कोणता मजला मिळणार, काय मिळणार, हे लॉटरीमध्ये जे ठरेल त्या पद्धतीनं मिळेल. पण माझा वाढदिवस 9 तारखेला आहे, त्यामुळे मला 9चा आकडा लक्की आहे, मला 9वा मजला पाहिजे असं एखाद्याला वाटलं. एखाद्याला वाटलं की माझ्या गुरुजीने मला सांगितलंय की माझं किचन पूर्वेला असेल तर मला मोठी लॉटरी लागेल, त्यामुळे मला पूर्वेला किचन असणारा फ्लॅट पाहिजे वास्तूप्रमाणे. एखादा म्हणेल
मला रस्त्याच्या दिशेनं असणारा फ्लॅट पाहिजे. माझ्या घरातून रस्त्यावर गाड्या जाणाऱ्या मला दिसल्या पाहिजे. एखादा म्हणेल बिल्डिंग 20 मजल्याची आहे, मला 20व्या मजल्यावरच फ्लॅट पाहिजे, सगळ्यात वर मी राहणार. एखादा म्हणेल नाही, लिफ्ट उद्या बिघडेल, काय बिघडेल, मला पहिल्या मजल्यावर फ्लॅट द्या. तर जे मेंबर लॉटरीमध्ये न जाताना असा चॉईस मागतील त्या मेंबरनी सोसायटीला 5 लाखाचा कर्ज द्यायचं. जे कर्ज देतील त्यांना चॉईस करण्याचे अधिकार आहेत. जे कर्ज देणार नाही त्यांना लॉटरीनी जे फ्लॅट मिळेल ते. तुम्हाला तुमच्या चॉईसचा फ्लॅट पाहिजे, तुम्ही सोसायटीला कर्ज द्या. तुम्ही जे 5 लाख सोसायटीला कर्ज देता ते सोसायटी काढणार नाही किंवा ते खर्च करण्याचा अधिकार सोसायटीला तुम्ही देणार नाही. तुम्ही दिलेले पैसे सोसायटी तुमच्या नावाने बँकेत फिक्स डिपॉझिट ठेवेल आणि त्या फिक्स डिपॉझिटवर ओव्हरड्राफ्ट घेण्याचा अधिकार तुम्ही सोसायटीला देणार. त्यामुळे फिक्स डिपॉझिट तशीच राहणार, त्याच्यावर सोसायटी ओव्हरड्राफ्ट घेणार आणि सुरुवातीला प्लॅन मंजुरी करता जो खर्च आहे त्या ओव्हरड्राफ्ट लोन मधून करायचं आणि ते ओव्हरड्राफ्ट जेव्हा बँकेकडून कर्ज मिळालं त्या ओव्हरड्राफ्ट सोसायटी फेडून टाकणार आणि तुमचं फिक्स डिपॉझिट तुम्हाला परत मिळणार. पण सोसायटीला आवश्यक असताना पैसे कर्ज तुम्ही दिल्याबद्दल तुम्हाला या बिल्डिंगीमध्ये कोणता फ्लॅट पाहिजे हे ठरवण्याचा अधिकार तुम्ही देऊ शकता. ही योजना नंबर 5. आता योजना नंबर 6 घ्या. एवढं करून जितके फ्लॅट तुमचे बुक झाले ते झाले. आता उरलेल्या फ्लॅटचं काय करायचं, तर प्रत्येक मेंबरला 1 फ्लॅट विकण्याचा अधिकार सोसायटी देईल. म्हणजे काय, तर फेसबुकवर तुम्ही किती वेळ घालवता, व्हॉट्सॲपवर किती वेळ घालवता, इंस्टाग्रामवर किती वेळ घालवता, तर सोसायटीचे प्लॅन तुम्ही फेसबुकवर टाका, याच्यावर टाका, तुमची मित्रमंडळी सगळ्यांनी ते पाहावं. ते पाहून कोणी जर गिरायक आलं तर त्या गिरायकाला फ्लॅट विकू शकता. ते अधिकार तुम्हाला दिले गेले आहेत. मात्र विकत घेणाऱ्याकडून 2% ब्रोकरेज ही तुम्हाला मिळणार. म्हणजे तुमचा फ्लॅट रेडी होत असताना फर्निचरचा पैसा देखील त्यातून तुमच्या हातामध्ये यायला पाहिजे. ही 6वी योजना. या 6 योजनांमधून आम्ही मुंबईमधल्या सर्व 100 सोसायट्यांचे सुरुवातीची रक्कम यातूनच उभी केलेली आहे. समजा तुमच्याकडे कोणी 1 फूट सुद्धा विकत घेतलं नाही, समजा तुमच्याकडे कोणी एकही फ्लॅट विकत घेतलं नाही, तरीही आपण बाजारातून फायनान्स घेऊ शकतो. जसं बिल्डर बाजारातून फायनान्स घेतो तसं आपण घेऊ शकतो आणि त्या फायनान्समधून सुरुवातीचा खर्च करू शकतो. आपल्याला बँकेकडून कर्ज, आपले प्लॅन पास झाल्यावर बँकेकडून कर्ज मिळाले की त्या फायनान्सरचे पैसे देऊ शकतो. मात्र तो आपल्या प्रॉफिटमध्ये काही पार्टनरशिप ठेवेल, ती पार्टनरशिप त्याला द्यावी लागते. एकतर तुमच्या मेंबरनी एक्स्ट्रा एरिया घेऊन पैसे तरी उभे करा, नाही तर निदान जो तुम्हाला पैसे देतो जेव्हा तुमच्याकडे काहीच नव्हते तेव्हा त्याला तुमच्या प्रोजेक्टमध्ये भागीदारी आपण द्यायची असते. म्हणजे बिल्डर नाही, फायनान्सरला त्याला इक्विटी पार्टिसिपेशन असं म्हणतात. जे BCom MCom झालेले आहेत त्यांना मी काय म्हणतो हे नीट माहिती आहे. इक्विटी पार्टिसिपेशनमध्ये अनेक फायनान्सर्स आहेत जे तुम्हाला फायनान्स करायला तयार आहेत. तुम्हाला मी आज या ठिकाणी जाहीरपणे सांगू इच्छितो की तुमच्या दोन्ही सोसायट्यांना स्वयंविकास तुम्ही जर करण्याचा निर्णय घेतला तर पैशाअभावी तुमचं काम थांबणार नाही, ही जबाबदारी मी घ्यायला तयार. हे झालं पैशाचं. जोपर्यंत आपल्याला सर्व परवानग्या हातात येत नाहीत
आणि जोपर्यंत आपल्याला पुढची 2 किंवा 3 वर्ष भाडं मिळेल याची खात्री होत नाही, जोपर्यंत आपल्या बिल्डिंगच्या बांधकामाचा खर्च आपल्याकडे आहे याची खात्री होत नाही, तोपर्यंत कोणीही फ्लॅट सोडायचा नाही. एक वीट देखील हलवली जाणार नाही. सर्व 100 लोकांनी सांगावं, आता आमच्याकडे पैशाची व्यवस्था आहे, आम्हाला खात्री झाली आहे की आमचे फ्लॅट विकले जातील आणि आता कोणतीही रिस्क राहिलेली नाही, हे सर्व मेंबर मला सांगतील. त्याच वेळेला पुढची कारवाई केली जाईल. त्यामुळे घाई गर्दीनं आपण घर सोडायचं, बिल्डिंग पाडायची आणि नंतर गिऱ्हाईक शोधत बसायचं, ह्या भानगडीत आपण पडायचं नाही. जोपर्यंत आपले फ्लॅट विकत घेणारे गिऱ्हाईक आपल्याला दिसत नाही, त्यांच्याकडचा पैसा आपल्याला दिसत नाही, तोपर्यंत कोणीही घर सोडायचं नाही. या योजनेला स्वयंविकासाची योजना असं म्हणतात. आणि बिल्डरच्या योजनेमध्ये आपलं नुकसान किती आहे आणि स्वयंविकासाच्या योजनेमध्ये आपला फायदा किती आहे, हे आकड्यानिशी आपल्याला आता या ठिकाणी सिद्ध करून दाखवू. आणि हे आकडेवारी झाल्यानंतर मग प्रश्नोत्तराचा कार्यक्रम होईल. ज्यांना काही प्रश्न विचारायचे त्या सर्व प्रश्नांची मी उत्तरं देईन. आता कोण लिहिणार आहे तिथे बोर्डावर? पण इथे मलाच बोर्ड दिसत नाही, थोडा असा आडवा घ्या. स्क्वेअर फीट नंतर करू. सध्या आता FSI 3.00. आता 2937 गुणिले 3 करा. स्क्वेअर मीटर लिहा. आता एन्सिलियरी ANCILLARY एन्सिलियरी नावाचा एक नवीन प्रकार काढलेला आहे DC रूल मध्ये. तो 60%, 60%, 8,818च्या 60%, 5,286 स्क्वेअर मीटर. पॉइंट राहू द्या. आता हे टोटल करा. 8,811 अधिक 5,286. आता 14,097 हे झाले तुमचा स्क्वेअर मीटर. ह्याला स्क्वेअर फीट मध्ये करण्यासाठी मल्टिप्लाइड बाय 10.764. सगळ्यांना हे गणित कळलं पाहिजे. हे गणित आलं की तुम्हाला कोणी फसवू शकणार नाही. ते लिहा ना, तिथे लिहा ना, वर लिहा कसं आलं ते लिहा ना. त्याच्यात खाली लिहा मल्टिप्लाइड बाय
त्याच्या खाली लिहा मल्टिप्लाइड बाय 10.764. म्हणजे लोकांना कळलं पाहिजे की हे कॅल्क्युलेशन कसे आले ते. 764 स्क्वेअर मीटर मधून स्क्वेअर फुटात काही करायचं असेल तर ते 10.764 नी मल्टिप्लाय केलं पाहिजे. आणि ते 1,51,000 काय असेल ते लिहा. झाले ना स्क्वेअर फूट. आता आपले मेंबर किती, नंबर ऑफ मेंबर, $96. कार्पेट एरिया पर मेंबर, $300 into 96. कार्पेट एरिया बिल्टअप सिडकोनी जो दिलेला आहे तो वेगळा. तो आपल्यालाही बिल्टअप एरिया तेवढाच मिळणार, त्याच्यापेक्षा अधिक मिळणार. आत्ता बिल्टअप एरियाची कॅल्क्युलेशन्स कुणीही घेत नाहीत. आत्ता कार्पेट एरियावरच सर्व कॅल्क्युलेशन घ्या नवीन कायद्याप्रमाणे. 28,800. आता नॉर्मली इथे जे बिल्डर ऑफर देतात, आपल्याला बिल्डरला काय फायदा मिळाला आहे ते आपल्याला अंदाज घेतोय, आपण अंदाज घेतोय. नॉर्मली बिल्डर किती 25%, 30% अधिक देतो. किती देतो? 25% अधिक घ्या, याच्यावर 28,800 ला तिथे लिहा ना 25% बिल्डर अधिक देतो. आणि टोटल करा. आता खर्च, एक्सपेन्सिस, $1,51,740 गुणिले 3,000 रुपये पर स्क्वेअर फीट. 3,500 धरा. तेवढ्या खर्च नाही आहे पण आपण अधिक धरतोय. 3,000 मध्ये होऊन जातं, 2,500 पण होऊन जातं, पण आपण 3,500 धरूया. गुणिले 3,500. ₹53,10,90,000 म्हणजे 53.1 करोड घ्या. राऊंड अप करा ना. 53.2 हे कन्स्ट्रक्शन कॉस्ट झाली. आता भाडं बिल्डर किती देतो नॉर्मली? 15,000, 20,000, 22,000 किती देतो? कोणी 25 दिलेले नाही का? माझ्याकडे उत्तर आहेत पण मी ते तुमच्याकडून काढतोय. तुम्ही 40 म्हणाल, आपण 20 धरू. 96 गुणिले 20 गुणिले 20 गुणिले 36 महिने. 20,000 गुणिले 96 गुणिले 36 महिने. आपण 3 वर्ष स्वयं विकासात 3 वर्ष लागणार नाहीत पण आपण 3 वर्ष धरून चालू. $6,90,00,000. 6.9 करोड. आता वन टाइम बिल्डर काय देतो? 1 मंथ ब्रोकरेज 20,000, 10,000 शिफ्टिंग चार्जेस 30,000 आणि बाकीचे किरकोळ म्हणजे समजा 40,000 गुणिले 96
हे वन टाइम पेमेंट करतो. 40,000 गुणिले 96, याच्यात शिफ्टिंग चार्जेस आले, 1 महिन्याचा ब्रोकरेज आला. ₹38,40,000. आता 6,91,000 अधिक 38,40,000 घ्या. तुमची किती आली? 53 करोड. आणि आपल्याला द्यायचे 7. 53 अधिक 7.3 म्हणजे 63 करोड. समजा 65 करोड हा या दोन याचा खर्च. एक्सपेन्स ऑफ कन्स्ट्रक्शन कॉस्ट अँड रेंट अँड अदर आयटम्स 65 करोड. पिशवी काढायला पाहिजे. नाही, 65 करोड लमसम घ्या. तुमच्या याचा आता सिडकोला आपल्याला प्रीमियम भरायचे आहेत. स्वयंविकासात ते निम्मे आहेत, पण आपण जास्त कॉस्ट धरू. 10 कोटी सिडकोचे प्रीमियम धरा. सिडको किंवा महानगरपालिकेचे जे प्रीमियम आहेत, प्रीमियम सिडको अँड NMMC 10 करोड. हे झालं. आता आपल्याला जी आपली एरिया आहे त्यातून काही एरिया सिडकोला बांधून द्यायची असते. ते आपण ढोबळ मनाने 1,51,000च्या समजा 10% घेऊ की सिडकोनी आपल्याला, त्याचा फॉर्म्युला आहे. मी फॉर्म्युला तुमच्याकडे पाठवतो, तुम्ही फॉर्म्युला वर्कआउट करा. पण जनरली 10, 12, 13, 14 असे टक्के येतात. तर 1,51,000च्या 10% एरिया टू बी गिवन टू सिडको, समजा 15,000 स्क्वेअर फीट. आपण 20,000 स्क्वेअर फीट सिडकोला दिल्याचे धरू. 20,000 स्क्वेअर फीट सिडकोला द्यायचे. ऍक्च्युली 10%नं 15,000 येतात, पण आपण अधिक धरतो आहोत. ते कॅल्क्युलेशनचा फॉर्म्युला आहे, त्याचा GR मी दिलेला आहे. तो तुम्ही पाहून त्याचं डिटेल, ते थोडंसं किचकट कॅल्क्युलेशन आहे. लँड कॉस्ट आणि सेलेबल कॉस्टचा रेशिओ काढायचा आणि त्या रेशिओमध्ये किती एरिया आपल्याला इन्सेंटिव्ह वजा करून किती एरिया येतो, तो त्या एरियाच्या एवढे टक्के सिडकोला द्यायचा, असं ते कॅल्क्युलेशन आहे. पण सगळं कॅल्क्युलेशन करून साधारणपणे 10% येतं. आपण 20,000 सिडकोला द्यायचं आहे ठरलं. आता 1,51,000मधून आपला टोटल एरिया किती आहे आपल्याला बिल्डरकडून मिळतो, तो 36,000 आणि सिडकोला द्यायचा 20,000. 36 अधिक 20 मायनस 1,51,000. ते 56 झाले. 20 आणि 36 56 आणि 151 मायनस 56 करा. 95,000 विक्रीला येतोय. म्हणजे आपल्या टोटल कॉस्ट किती आली सगळं धरून 65 कोटी. आणि आता ज्यांचं ब्लड प्रेशर हाय आहे, ज्यांना हार्टचा प्रॉब्लेम आहे, त्यांनी थोडं हात इथे धरा, कारण तुम्हाला काय मिळणार हे आता येणार आहे. त्याच्याने हर्षवायू होऊन कोणाला अटॅक येऊ नये म्हणून थोडं इथे
बघा, कारण आकडे आत्ता जे येणार आहेत ते बघितल्यावर तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण हे वस्तुस्थिती आहे. 95,000 गुणिले 20,000 पर स्क्वेअर फीट. छातीचे ठोके वाढायला लागले. हा, फ्लोअरचा याच्याशी काही संबंध नाही. डोक्यातले बटाटे काढून टाका. हे फक्त गाववाले विचारतात असे प्रश्न. फ्लोअरचा FSI शी तुमचा संबंध आहे, फ्लोअरशी काही संबंध नाही. फ्लोअरचा काही संबंध नाही. 2 फ्लोअर असेल तरी FSI तेवढाच, 200 फ्लोअर असेल तरी FSI तेवढा आहे. हे थोडंसं गणित आहे, सगळ्यांच्या आवाक्याच्या बाहेरचं आहे. किती होतात? 192 करोड. आता 192 करोड मधून 65 करोड मायनस करा. बिल्डरला तुमच्याकडून किती फायदा मिळतो हे तुम्हाला कळायला पाहिजे, म्हणून हे कॅल्क्युलेशन केलेलं आहे. 127 करोड. 190 वजा 65 करा ना, एवढे झिरो टाकून का. 127 करोड प्रॉफिट बिल्डरला होतो. म्हणजे आपले किती बिल्डर लुटून घेऊन जातो? 127 भागिले 96. म्हणजे प्रत्येक जणाचा बिल्डर पैसे किती लुटून घेऊन जातो. म्हणजे तो मिठाई वाटतो, कपडे वाटतो, हे वाटतो, त्याच्या मोबदल्यात तुम्ही त्याला काय देता हे बघा. 1 करोड 32 लाख येतं. 127 भागिले 96, 1 करोड 32 लाख. प्रत्येकाच्या वाट्याचे 1 करोड 32 लाख बिल्डर घेऊन जातो. आता तुम्हाला बिल्डरला इतके पैसे देण्याची हौस असेल तर जरूर द्या, माझी काही अडचण नाही. पण माझी आजी होती, मी लहान होतो त्यावेळेला मला नेहमी म्हणायचे की एक राजा हरिश्चंद्र होता, त्याचं अख्खं भंडार तो रोज सकाळी उघडायचा आणि कोणी आला की त्याच्यातले सोनं चांदी दागिने सगळे लोकांना देऊन टाकायचा. तर मी आजीला विचारलं, आजी मला कधी हरिश्चंद्राकडे घेऊन जा ना, कारण रोज सकाळी वाटतो. आजी म्हणाली, कलियुगात हरिश्चंद्र जन्म घेत नाही. पण इथे आल्यावर लक्षात आलं की इथे 2-2 सोसायटीत 96 हरिश्चंद्र बसलेले आहेत, जे 1-1 कोटी बिल्डरला लुटून द्यायला तयार आहेत. आलं का लक्षात? आता स्वयंविकासात करायचं तर आपण उलटी किमती करतो. 65 लाख रुपये वसूल करायला किती एरिया विकावा लागेल? तर 65 लाख भागिले 20,000 म्हणजे त्याच्यात 30,000 स्क्वेअर फीट विकायला लागतं. तर 50,000मधून जे आपली मूळ जागा आहे अधिक 30,000 जर आपण मायनस केले तर उरलेले जे असतील ते आपल्याला मिळतील. मग 600 पाहिजे 600 घ्या, 700 पाहिजे 700 घ्या. तुम्ही ठरवणार तुम्हाला किती एरिया पाहिजे आणि किती कॉर्पस पाहिजे. हे कोणी बाहेरचा माणूस किंवा मी ठरवणार नाही. स्वयंविकासात हे आकडे ठरवणारी जनरल बॉडी असते आणि जनरल बॉडी निर्णय घेते की आम्हाला किती एरिया मिळायला पाहिजे. अरे बिल्डर कोण ठरवणार तुम्हाला किती एरिया देणार म्हणून? कालपर्यंत बिल्डर कोण हे तुम्हाला माहीतही नव्हतं आणि तुमच्या जागेमध्ये तुम्ही मालक, घर तुमचं, जमीन तुमच्या नावावर लिहिली आणि तो येऊन सांगतो मैं तुमको 25% देतो. अरे कोण तू कोण मला देणार माझ्या जमिनीवर? माझ्या जमिनीवर मला किती मिळायला पाहिजे मी ठरवणार का? तू येतो आणि माझ्या जमिनीवर मी तुला इतकं देणार म्हणून सांगतो.
हा कुठला न्याय? हे आता चाललेलं आहे. कारण बिल्डर दलाली देतात, नेत्यांना विकत घेतात, राजकीय पुढाऱ्यांना विकत घेतात आणि त्यांचे चमचे लोक प्रत्येक सोसायटीत असतात, जे बिल्डरकडे जा बिल्डरकडे जा बिल्डरकडे जा करत असतात. कारण बिल्डरकडून त्यांनी कुत्र्यासमोर टाकलेल्या तुकड्याप्रमाणे भाकरीचे तुकडे टाकले की हे शेपूट हलवतात बिल्डरच्या नावाने. हे स्वयंविकासात होत नाही. त्यामुळे बिल्डर देतो त्यापेक्षा अधिक एरिया, बिल्डर देतो त्यापेक्षा उत्तम प्लॅन, बिल्डर देतो त्यापेक्षा चांगल्या प्रतीचं कन्स्ट्रक्शन, बिल्डर देतो त्यापेक्षा वेळेवर कन्स्ट्रक्शन आणि बिल्डर देतो त्यापेक्षा समजा तुम्ही 25% घेतले, 25% घ्यायचे नाहीत, आपण कमीत कमी डबल एरिया घेणारच अशी आयडिया घेऊनच चालायचं. स्वयंविकास हा स्वयंविकास आहे, डबलपेक्षा कमी आपण घेणारच नाही. डबलपेक्षा अधिक किती घेता येईल ते कॅल्क्युलेशन करून घेऊ. हे तुम्ही स्वयंविकासाचा निर्णय घेतल्यावर डिटेल, हे आता ढोबळ मनाने कॅल्क्युलेशन आहे, आपण डिटेल कॅल्क्युलेशन करू आणि वर्कआउट करू की किती येते. हे सगळं करून फुकट एरिया डबल मिळून सुद्धा कॉर्पस इतका मिळेल की मेंटेनन्स फ्री होईल आणि देवाची कृपा पेन्शन मिळू शकेल. पण ते विक्री किती होते, किती दरानं होते, 20नी होते का 21नी होते का 22नी होते, त्याच्यावर ते अवलंबून राहील. पण 190 कोटी यातून जर लाभ मिळाला तर डबल एरिया घेऊन सुद्धा प्रत्येकाला मेंटेनन्स फ्री होऊन देखील हातामध्ये पैसे राहतील. ही स्वयंविकासाची संकल्पना आहे, ही तुमची कुंडली. आता हा सूर्य आणि हा जयद्रथ इथे दाखवलेला आहे. सर्व गोष्टी कॅल्क्युलेशन करून दाखवलेल्या आहेत. मी आत्तापर्यंत जे काय सांगितलं त्याच्यापैकी कोणालाही काही कळलं नसेल किंवा कोणत्याही शंका असतील तर विचारा. थोड्या वेळाने प्रश्नोत्तराचा तास सुरू होईल आणि प्रश्नोत्तराच्या तासात जे प्रश्न तुम्ही विचाराल सर्व प्रश्नांची मी उत्तर देईन. पण भाषण करू नका, प्रश्न विचारा, कारण लोकांना भूक लागली. त्यामुळे प्रश्न विचारा, प्रश्न शॉर्टमध्ये विचारा, उत्तरही शॉर्टमध्ये मिळेल. आता हे स्वयंविकास आपण इतक्या लोकांना समजावून सांगितलं, मला वाटतं किती 1.5 तास का 2.25 तास मी बोललो. हे किती जणांना पटलं बाबा, जरा हात वर कराल का? मला वाटतं 100% लोकांना हात वर ठेवा, जरा फोटोवाला फोटो काढू दे. मला वाटतं आज जमलेल्या 100% लोकांना स्वयंविकासाचा ही योजना मान्य आहे असं मी धरू का? आता विचारा. नमस्कार. आता सरांनी सांगितलं की PMC हे बिल्डरचे दलाल असतात. तर आपण स्वयंविकास करताना बिल्डर अपॉइंट करायचा की आर्किटेक्टला नेमायचं? बिल्डर आता सॉरी, बिल्डर नाही, PMC आणि आर्किटेक्ट. आर्किटेक्टला नेमायचा. नेमण्याआधी 10 आर्किटेक्ट कडून फिजिबिलिटी रिपोर्ट घ्यायचे. स्वयंविकासात फिजिबिलिटी रिपोर्ट करता PMC किंवा आर्किटेक्टला आगाऊ रक्कम दिली जात नाही. त्यांनी फ्रीमध्ये तो देणार असेल तरच त्याला घ्यायचं. फ्रीमध्ये देणारे आपल्याकडे 1760 लोक आहेत. जे बिल्डरचे दलाल आहेत ते ॲडव्हान्स पैसे मागतात. जे ॲडव्हान्स पैसे मागतात त्यांना रामराम ठोकायचा. जे आपल्याला पैसे न घेताना फिजिबिलिटी रिपोर्ट देतील त्यापैकी एकाला निवडायचं. अच्छा, दुसरं तुम्ही सांगितलं की आपल्याला हा प्रोजेक्ट सुरू करताना जे काही इनिशियल आपल्याला जे भांडवल उभं करायचं आहे, तर तुम्ही सांगितलं की इथे राहणारे लोक आहेत त्यांना ॲडिशनल एरिया घेता येतो. मे बी 100 स्क्वेअर फीट असेल किंवा 200 स्क्वेअर फीट असेल, त्याला तुम्ही 20% किंवा 40% काही डिस्काउंट देणार आहात आणि त्यातले 20% त्याने आता भरायचे आणि बाकीची रक्कम जी आहे ती नंतर भरायची, असं तुम्ही नंतर नाही, त्याचं होम लोन मिळेल. हां, म्हणजे प्रोजेक्ट चालू असतानाच होम लोन मिळेल का नंतर? नाही, प्रोजेक्ट चालू होण्याच्या आधी होम लोन सँक्शन होईल. हां, म्हणजे इतर बाकीचे लोक जी घेणार आहेत
त्यांनी पेमेंट कसं करायचं? त्यांनी एक्स्ट्रा एरिया जे घेणार नाहीत त्यांनी एक पैसा द्यायचा नाही. जे इतर लोकांना आपण म्हणतो ना, जी उरलेली जागा विकायची आहे त्याची, तर आपल्याला सुरुवातीला ते भांडवल तर उभं केलं पाहिजे ना. नाही नाही, सुरुवातीला भांडवल नाही, सुरुवातीला प्लॅन मंजुरी करता जे पैसे पाहिजेत तेवढेच आपल्याला उभे करायचे. प्लॅन मंजूर झाल्याबरोबर आपण रेरामध्ये रजिस्टर करणार आणि रेरामध्ये रजिस्टर केल्यानंतर जे बुकिंग होणार त्या बुकिंगमधून भांडवल आपलं उभं राहणार. जोपर्यंत आपल्याला आपली इमारत पूर्ण करण्या इतपत बुकिंग येत नाही तोपर्यंत आपण घर सोडायचं नाही. ओके, धन्यवाद साहेब. आणखी कोणाचे प्रश्न असतील तर विचारा. हा सांगतो, आधी प्रश्न उद्या नंतर सांगू. हॅलो प्रभू साहेब, ही आपली दोन्ही बिल्डिंगची जी जागा आहे किंवा हा जो सेक्टर 48 आहे तो सिडकोकडे लीज होल्डवरती आहे. तर तो लीज होल्डचा फ्री होल्ड करण्यासाठी आपल्याला जी काय प्रोसिजर आहे ती कोण करणार? अजूनही फ्री होल्ड करण्याचा फायनल कायदा आलेला नाही. तो प्रपोजल गव्हर्नमेंटकडे सबमिट झालेला आहे. गव्हर्नमेंटकडून येईल तेव्हा त्याच्याबरोबर त्याचे प्रोसेस गव्हर्नमेंट देईल आणि ते दिल्यानंतर त्याच्याविषयी आपण चर्चा करू. आजच्या स्टेजला फ्री होल्ड करण्याचा विषय अजून जोपर्यंत तो कायदा मंजूर होत नाही आणि आपल्याला ऑफर येत नाही फ्री होल्ड करण्याची तोपर्यंत त्याची चर्चा करणं योग्य नाही. ज्या दिवशी ते येईल त्या दिवशी आपली बैठक घेऊन त्याची चर्चा आपण सविस्तर करू. दुसरं, ह्या आपला लीज जो आहे जो लीज एक्सटेन्शन करून घ्यायला लागेल ना. लीज पिरियड जो आहे तो आपलं लीज पिरियड आपला संपला की सिडको किंवा नवी मुंबई महानगरपालिका किंवा गव्हर्नमेंट कायद्यानं ते आणखी 2 टर्म्स म्हणजे 60 अधिक 60 अधिक 60 एक्सटेंड करण्याला बांधील आहे. ओके, तेच मेन इश्यू होते 2-3 नाही नाही, बांधील आहे. त्याच्यात ते मागे जाऊ शकत नाही. त्याला त्यांच्या मेहरबानीवर आपण नाही आहोत. लीज अ लेसर इज बाय लॉ ड्युटी बाउंड टू एक्सटेंड द लीज इफ the lessee follows the rules that have been laid down in the lease agreement. ओके. तिसरा प्रश्न असा आहे की आता एक्झाम्पल तुम्ही आम्हाला 5-6 जे उदाहरण दिली की पैसे कसे कधी करायचे, कारण आपल्याला डेव्हलपमेंट याच्यात भरायला प्रीमियम भरायला लागणार, जे काय म्युन्सिपालिटीचे अप्रुव्हल घ्यायचे आहेत एनओसीज घ्यायचे आहेत त्यासाठी जर आम्हाला फायनान्स उभा करायला मिळाला नाही तर का तुम्ही आम्हाला फायनान्सर कोणतरी. मी आधीच सांगितलेलं आहे की तुम्ही या 6 योजना तुमच्या लोकांसमोर मांडा आणि त्यांच्याकडून काय रिस्पॉन्स आहे हे बघू आणि तो रिस्पॉन्स मला रायटिंगमध्ये तुम्ही दिल्यानंतर फायनान्स स्ट्रॅटेजीबद्दल आणखी एक जनरल बॉडी मीटिंग घेतली जाईल. त्याच्यात तुमचे पैसे कसे उभे करायचे याविषयी सविस्तर डिटेल तुम्हाला माहिती देऊ. ओके, थँक्यू. पण पैशा अभावी तुमच्या सोसायटीचं काम रखडून राहणार नाही. ओके. राहत नाही. आता रिटायर झाल्यावर घरी असतात पण एरवी भगिनीच जास्त वेळ घरी असतात. तुम्ही जी इन्फॉर्मेशन दिली ती खरंच खूप मौल्यवान होती. माझा प्रश्न एकच आहे की जी डॉक्युमेंटेशन प्रोसेस असणार आहे, तुम्ही जे रेरा रजिस्ट्रेशन वगैरे म्हणालात किंवा जे सिडकोचे किंवा इतर कोणत्या ऑथॉरिटीजचे गव्हर्नमेंट बॉडीजचे अप्रुव्हल्स द्यावे लागतील, तर त्यात आम्हाला गायडन्स कोण करेल आणि ते कोण करून देईल आम्हाला? 1 विंडो सिस्टीम मी त्याबद्दल सांगितलं. IAS ऑफिसर नेमला जातोय आणि त्या IAS ऑफिसरचं केवळ काम स्वयंविकासाचे पेपर्स घेऊन त्यांना परवानग्या मिळवून देणं. एक खिडकी योजना, त्या खिडकीत जाऊन तुम्ही कागदपत्र दिली की 6 महिन्यामध्ये ते परवानगी मिळवून देतात. असं कोण म्हणतं? गव्हर्नमेंटचा कायदा म्हणतो. मग ही कागदपत्र जी आम्हाला गोळा करायची, समजा मी एखाद्या सोसायटीची कमिटी मेंबर आहे किंवा चेअरमन आहे किंवा अजून कोणी आहे पदाधिकारी आहे,
तर ह्या पदाधिकाऱ्यांनी हे डॉक्युमेंट्स कशा पद्धतीने गोळा करायचे आणि लोकांकडून काय घ्यायचं? काय डॉक्युमेंट? तुमचा ओरिजिनल प्लॅन जो सिडकोनी तुम्हाला दिलेला आहे, तुम्ही विकत घेतल्याचं ॲग्रीमेंट जे सिडकोनी तुम्हाला दिलेलं आहे, तुमचं लीज ॲग्रीमेंट जे सिडकोनी तुम्हाला दिलेलं आहे, तुमचं ऑफर लेटर म्हणजे सिडकोला किती एरिया तुम्ही बांधून देणार आहे याच्याविषयी ऑफर लेटर आणि तुमचा प्लॅन, ही कागदपत्र तुम्हाला द्यायला लागते आणि NOC घ्यायची वॉटर डिपार्टमेंटकडून की बाबा आमच्याकडून यांच्याकडून आमचे पैसे येणं नाही आहे, ड्रेनेज डिपार्टमेंटकडून NOC की ड्रेनेजच्या आमच्या लाईनला यांनी काही नुकसान केलेलं नाही, फायर ब्रिगेडकडून NOC की यांच्या प्लॅनमध्ये फायर ब्रिगेडचे नियम यांनी कोणते मोडलेले नाहीत. या सर्व गोष्टी आपण सबमिट करायच्या. त्या सबमिट केलं की तो संबंधित एक खिडकी योजनेमध्ये अप्रूव्हल 6 महिन्यात येणार आणि 6 महिन्यात जर अप्रूव्हल हातात आलं नाही तर डीम्ड कन्व्हेन्स सारखं डीम्ड अप्रूव्हल समजून आपण आपलं काम चालू करू शकतो. ह्या NOC मध्ये मेंबर्सची NOC इन्व्हॉल्व असणार आहे का? मेंबरच्या NOCचा काही प्रश्न नाही. जनरल बॉडीत तुम्ही स्वयंविकासाचा ठराव करणं हे आवश्यक आहे. एकदा तो ठराव झाला की मग NOCचा काही प्रश्न नाही. मेंबरचं काय NOC घेण्याची कोणत्याच सिस्टीममध्ये काही तरतूद नाही. थँक्यू प्रभू साहेब. अजून एक प्रश्न आहे. आपण जो कॉन्ट्रॅक्टर म्हणतो, मग हे कॉन्ट्रॅक्टर कोण असतील? मग ते LNT असेल किंवा अजून कोणी असेल, अशा पद्धतीने तुम्हाला टेंडर काढून मोठ्या कॉन्ट्रॅक्टर टेंडरमध्ये मी जिथे सेल्फ डेव्हलपमेंट करतो तिथे महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला सांगतो. 20 वर्षाची, हे बघा हा बल्ब आहे, बल्ब, हा बल्ब विकत घेताना तुम्ही काय विचारता बल्बवाल्याला? इसका गॅरंटी कितना? मिक्सर ग्राइंडर विकत घेता त्यावेळेला काय विचारता? याची गॅरंटी किती? तवा विकत घेता निर्लेपचा किंवा याचा, त्यावेळेला दुकानदाराला काय विचारता? याचं गॅरंटी किती? ते गॅरंटी पिरियडच्या आधी जर बिघडला तर तुझ्या डोक्यात हा तवा टाकेल, हे आपण सांगतो ना त्याला. बिल्डरला कोणी विचारलं का नव्या मुंबईत की तुझ्या बिल्डिंगला गॅरंटी किती? कोण विचारत नाही. का? तर तो पैसेवाला आहे, त्याला मी कसं विचारणार? गरीब माणूस शेजाऱ्यांनी 100 रुपये आपले घेतले तर आपण 25 वेळा विचारतो. स्वयंविकासात टेंडरमध्ये 20 वर्षाची वॉटरप्रूफिंग गॅरंटी आणि 40 ते 60 वर्षाची स्ट्रक्चरल गॅरंटी जी कंपनी देईल आणि ज्या कंपनीकडे A किंवा A+चं रँकिंग आहे त्यांनीच फक्त त्याच्यात भाग घ्यायचा. भजीगाऊ कॉन्ट्रॅक्टरला अलाउड नाही. त्यामुळे कन्स्ट्रक्शनची क्वालिटी ही नेहमी सुपिरियर असली पाहिजे. मग LNT असेल, सॅमसंग असेल, टाटा कन्स्ट्रक्शन असेल, अशा पद्धतीचे टॉपमोस्ट अलुवालिया असतील, असे टॉपमोस्ट जे कन्स्ट्रक्शनच्या कंपनी आहेत त्यांनाच टेंडरमध्ये भाग घेता येईल आणि त्यांनी बांधलेली बिल्डिंग 20 वर्षापूर्वी बांधलेल्या बिल्डिंगीची यादी मागितली जाईल आणि तुम्ही जाऊन त्या बिल्डिंगीत राहणाऱ्या लोकांना त्यांची क्वालिटी योग्य आहे की नाही हे विचारून मगच त्याच्यापैकी कोणाला तरी सिलेक्ट करणार. थँक्यू प्रभू साहेब. थँक्यू. धन्यवाद प्रभू साहेब. आत्तापर्यंत मी तुमचे 2 तरी सभा अटेंड केलेल्या आहेत जे सेल्फ रिडेव्हलपमेंटवर. मी सूर्योदय सोसायटीमधून आलेला आहे. आम्हाला पण तोच प्रश्न आहे. 2 प्रश्न विचारायचे आहे. एक, जसं बिल्डर आपण निवडायचं आहे, जसं ते म्हणतात की सेल्फ रिडेव्हलपमेंटसाठी जसे मोठे बिल्डर आत्तापर्यंत किती आले ज्यांच्या रिडेव्हलपमेंट सेल्फ झालेलं आहे? सेल्फ रिडेव्हलपमेंटमध्ये बिल्डर नसतात. नाही, जो कोण कॉन्ट्रॅक्टर, असे कुठले बिल्डर आणि कॉन्ट्रॅक्टर मधला फरक लक्षात घ्या आधी. कॉन्ट्रॅक्टर असे तुमचं कुठले मोठे अज्ञान त्यातलं आहे ते थोडंसं सुधारा. कॉन्ट्रॅक्टर असे कुठले मोठे आहेत? आमच्या सर्व याच्यामध्ये मोठेच कॉन्ट्रॅक्ट घेतात. आम्ही कोणत्याही एकाही प्रोजेक्टमध्ये लहान कॉन्ट्रॅक्टरला दिलेलंच नाही आजपर्यंत. नाही, मला एक विनंती करायची की असे कॉन्ट्रॅक्टर ज्यांचे नावाजलेले आहेत असे नावं लोकांना कळतील. कारण लोकांचा म्हणजे आमचा असा गैरसमज आहे नाही, ते तुमच्यावर कॉन्ट्रॅक्टर येत नाही. तो तुमचा समज असेल ना.
तुम्हाला कोणी जबरदस्ती केली का? तुम्ही टेंडर मागवा, मोठे कॉन्ट्रॅक्टर आले तर द्या, नाही तर नका करू सेल्फ डेव्हलपमेंट. नाही आम्हाला नाही, तुम्हाला जबरदस्तीनं कोण सेल्फ डेव्हलपमेंट करायला लावतो का? नाही नाही आमच्याला ना. सेल्फ मध्ये जायचं आहे, पण तो आम्हाला एक मनात शंका आहे नाही, की मोठे शंका- कॉन्ट्रॅक्टर येतात का? येतात. तुमच्याकडे वाटमारी करणारे पदाधिकारी असतील तर येत नाहीत. जे कॉन्ट्रॅक्टरला पैसे मागतात आणि आपल्या घरामध्ये हे करून दे ते करून दे म्हणून डोकं खातात, जे प्रामाणिक पदाधिकारी असतील तिथे मोठे कॉन्ट्रॅक्टर येतात. माझ्या सेल्फ डेव्हलपमेंट चित्रा सोसायटीमध्ये कुशमन अँड वेकफिल्डनी काम केलंय. तुम्ही विचार करा, जागतिक जगामध्ये 60 देशांमध्ये ज्यांचं नाव आहे त्यांनी काम केलं, पण त्यांना माहीत होतं की पदाधिकारी वाटमारी करत नाही, पैसे मागत नाही. डे टू डे कामामध्ये अडथळा आणणारे पदाधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टरच्या क्षमतेवर डाऊट रेज करणारे पदाधिकारी असतील तिथे मोठे कॉन्ट्रॅक्टर जात नाही. तुम्ही कॉन्ट्रॅक्टरला विश्वास दिला पाहिजे की आमच्याकडे तुम्ही आलात तर तुम्ही क्वालिटी आम्हाला द्या, आम्ही पेमेंट तुम्हाला देऊ, आम्ही त्याच्या व्यतिरिक्त तुमच्यावर कोणताही बोजा टाकणार नाही. माझ्या हनुमान जयंतीला पैसे दे, माझ्या गणपतीला पैसे दे म्हणून त्या कॉन्ट्रॅक्टरच्या मागे तुम्ही लागायला लागलात तर LNT येत नाही. LNT काम सोडून पळून जाते की हे या पदाधिकाऱ्यांबरोबर आम्हाला काम करायचं नाही. त्यामुळे चांगला पदाधिकारी LNTनी माझं 40 कोटीचं काम सुद्धा करून दिलेलं आहे. त्यामुळे ते छोटी कामं सुद्धा घेतात, पण ते काम कशाला करतात? आता आपल्या घरात मुलगी आहे, तिचं स्थळ बघताना आपण काय बघतो की मुलगा शिकलेला किती आहे, दारू पितो का, तिला उद्या मारेल का? तसं कॉन्ट्रॅक्टिंग कंपनी आपल्याकडे बघतात की हे पदाधिकारी उद्या मला त्रास देतील का, यांच्याकडे काम आपण घ्यायचं, आपलं नाव खराब होईल का? तुमचं नाव चांगलं असेल, तुम्ही प्रामाणिक असेल तर चांगले कॉन्ट्रॅक्टर येतात. तुमचं नाव चांगलं नसेल तर तुमच्याकडे कोणी चांगला कॉन्ट्रॅक्टर येत नाही. नाही, सेल्फमध्ये रिडेव्हलपमेंट जाण्याचा उद्देशच तो असतो की आपण हे असं काही करायचं नाही की चांगल्यातूनच करायचं, जसं असा उद्देश असा आमचा नसतो. आहे. असं उद्देश नसतो. दुसरा प्रश्न होता एक हा, की पैशाच्या संदर्भात जे इनिशियल सुरुवातीला जे भांडवल आपल्याला करायचं आहे, 6 प्रश्न जसे तुम्ही त्याच्यात सांगितले त्याच्यावर पर्याय जवळजवळ 25 ते 30 कोटी मला वाटते सुरुवातीला काहीतरी लागतील ना? नाही, तुम्हाला 4 कोटीच्या वर 1 पैसा लागणार नाही. हेच ना, डोक्यात बटाटे आपले भरलेले असतात ना, 25 कोटी 30 म्हणजे कोटी आम्हाला 40 जे कोटी. प्रश्न आहेत ते नाही, हेच PMC तुमच्या डोक्यात बटाटे भरतात. बिल्डरचे दलाल सर्व लोकांना ह्या गोष्टी चुकीच्या सांगतात. आता तुम्हाला 20 कोटी आले, तुम्ही बघितले आहेत का 20 कोटी? मी बघितले. मी आयुष्यात 30,000 कोटीची वेंचर फंड चालवले. त्यामुळे 20 कोटी काय असतात? तुमच्यासारख्या प्रोजेक्टला 4 कोटीपेक्षा अधिकची आवश्यकता नाही. नवी मुंबईमध्ये सभा होण्याच्या सुरुवातीला हे प्रश्न असे आले होते, कारण जे बिल्डर येत होते ना त्यांनी हे सांगितलं की तुम्हाला जवळजवळ 20 कोटी, म्हणजे तुमच्या सभा तोवर झाल्या नव्हत्या. ते सगळं म्हणजे 1 वर्षापूर्वी ते सगळं खोटंच सांगतात. तुम्हाला अशा पद्धतीनं एका बिल्डरनी नव्या मुंबईत सांगितलं की 800 रुपये पर स्क्वेअर फीट भ्रष्ट अधिकाऱ्यांना दिल्याशिवाय प्लॅन मंजूरच होत नाही. हा, हे पण सांगतात, अंडर द टेबल द्यायला लागते, हे पण सांगताय. मुंबईपेक्षा नव्या मुंबईचे इंजिनियर जास्त भ्रष्ट आहेत का? मुंबईचा भ्रष्टाचार आमच्याकडे 1,50,000 रुपये पर स्क्वेअर फीटनी विकलं जातं, तुम्ही 20,000चं म्हणताय. आम्ही मुंबईमध्ये भ्रष्टाचार न करता मंजुरी मिळवलेली आहे, 100 ठिकाणी मिळवलेली आहे. नवी मुंबई की झाडकी पत्ती आहे. धन्यवाद. हाच मला त्यांच्याकडून साहेबाकडून ऐकायचं होतं. धन्यवाद प्रोफेसर. मी वाशिवून आले आणि मूळची गिरगावची आहे, त्याच्यामुळे आपलं नाव जेव्हा ऐकलं तेव्हाच ठरवलं की जाणार मी ऐकायला. सर, आमच्या सोसायटीमध्ये 8 बिल्डिंग्स आहेत, 128 टेनंट्स आहेत. ही प्रोसेस 3 वर्षापासून चालू आहे. आपण म्हटलं की कोणीही NOC द्यायची गरज नाही आहे, पण मग कन्सेंट मागितलं गेलं. ते बिल्डरकडे नाही, सेल्फ डेव्हलपमेंटमध्ये मॅनेजमेंट कमिटीने कन्सेंट मागितलं बिल्डरकडे जाण्यासाठी. ओके. आणि सेल्फ डेव्हलपमेंटला केवळ ठराव करायचा असतो, NOC घेण्याची आवश्यकता नाही. ठराव पास झाला 3 वर्षापूर्वी. आताची जी परिस्थिती अशी आहे, आमच्या बिल्डिंग 40 वर्ष जुने, 40-42 वर्ष झाली.
तर काही म्हणजे 60% रिटायर्ड माणसं आहेत, पेन्शनर्स आहेत. तर ती एक भीती जी डोक्यात आहे सेल्फ रिडेव्हलपमेंटची, जी आज मी स्वतः लेक्चर आपलं ऐकल्यामुळे बरीचशी मनातून निघून गेली आहे. पण 128 जणांना कन्व्हिन्स करण्यासाठी माझी रिक्वेस्ट आहे, आपण आमच्या सोसायटीत येऊ शकाल. तुम्ही मला ॲप्लिकेशन द्या, मी तारीख देतो. तुम्ही फक्त 128 ना बसवा, त्यांना हात वर करण्याची माझी जबाबदारी. चालेल सर, थँक्यू सो मच. एक मोठा प्रश्न आहे, ही जी सगळी प्रोसेस आपण एक्सप्लेन केली आहे, मनात सगळं आलं आहे, पण ही प्रोसेस करण्यासाठी मॅनेजमेंट कमिटीच पाहिजे की PMCबद्दल जे आपण सांगितलं त्यामुळे आता भ्रमनिराश झाला की PMCमध्ये नको आहे आपल्याला. पण मग मॅनेजमेंट कमिटीकडे जर एक्सपर्टीज किंवा आपल्याकडे त्या आर्किटेक्ट नेमायचे. आर्किटेक्ट नेमायचे. ओके, थँक्यू सो मच सर, थँक्यू. So for such a wonderful session which was very much needed. माझा प्रश्न हा होता की when we get the contractor येईल तेव्हा we'll be having a contract with him for the completion of the whole project. Yes. The contractor, there are various ways in which you can award contract. There is one way wherein you award contract to multiple contractors. Your foundation is done by one contractor, he completes it and leaves. Your column beam is done by a second contractor who completes and leaves. Your windows and doors are done by the third one who completes and leaves. Your flooring is done by the fourth one who completes and leaves. Your electrification is done by the fifth one. Your plumbing is done by the sixth one. And each one does his job. You check his job, and if he is up to your expectations, pay him. That is one way of giving contract. Second way of giving contract is to give a lump sum contract to one person who would do everything. Third way of giving contract, which is more beneficial but which involves a lot of labor on behalf of those who are managing the show, which we did in Purvaranga. The managing committee and general body purchased all the material and gave the work on labor contract. They saved 5 crores rupees. So every member got 20 lakhs rupees or 10 lakhs rupees extra because the managing committee purchased the material, and every material supplier was brought before the general body and they showed and they approved. And an agency like Cushman and Wakefield guided them on what best to do. So there are various ways. Each one can decide what is his way to go ahead with it. So all these are, once you have taken a decision, see, today's meeting is to decide whether you want a builder scheme or a self-development. Once you have decided what is self-development, there will be more meetings wherein we will discuss further. So those are things for the future. As of now, I am here to ensure, to warn you that you should not go to a builder and do self-redevelopment. So this session was restricted to that. My one more question was that once we get the contractor, now seeing the builder case, what happens is he will give us that amount of 20,000, whatever is the amount he would give us, and that will be for a specific period. When we have our own contractor, we need to relocate ourselves and take care of ourselves. No, on this one, right? I have budgeted the rent, no? Acha. So It we'll is be part getting of the expenditure, so society pays you the rent. So that again the society will decide on how many years it's going to take. It is, every decision will be taken by the general body alone. Managing committee will only implement the decisions of the general body. Managing committee is not the owner of the land. The owner of the land is the general body, and general body decision is final. Managing committee will only implement the decisions taken by the general body. So thank you so much, sir. I think our dream of getting 2 BHK, 2.5 BHK will definitely come true with your guidance. Thank you so very If much. possible, 3 BHK with more amenities, a swimming With pool more and a gym amenities, and yes. stuff like that. Thank you so much. विषय होता की कॉर्पस किती मिळणार. कॉर्पस म्हणजे काय? बिल्डर तुम्हाला
25% ॲडिशनल देणार आहे म्हणे मी इतका कॉर्पस तुम्हाला देतो. सेल्फ डेव्हलपमेंटमध्ये कॉर्पस नसतो, सरप्लस असतो. या प्रोजेक्टमधून खर्च जाऊन जो काही प्रॉफिट उरतो तो सगळ्यांमध्ये डिवाइड होतो, त्याला सरप्लस म्हणतात, तो कॉर्पस नाही. आणि बिल्डर जो कॉर्पस देतो त्याच्या मिनिमम 5 टाइम्स 5 पट हा सरप्लस असतो. आता बिल्डिंगचं आयुष्यमान आपण जे टेंडर काढतो त्याच्यात स्ट्रक्चरल गॅरंटी मिनिमम 40 इयर्स ही त्या कॉन्ट्रॅक्टरनी दिली पाहिजे. 40 वर्षात काही झालं तर त्या फर्मची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. असेच टेंडर आपण काढतो. नाही, रिडेव्हलपमेंट करता 2 अटी आहेत. पहिली अट अशी आहे की एक तर बिल्डिंग 30 वर्षाची झाली पाहिजे किंवा या बिल्डिंगीचा इन्स्पेक्शन केल्यावर असा रिपोर्ट यायला पाहिजे की या बिल्डिंगीमध्ये इतके रिपेअर आहेत की त्या रिपेअरचा खर्च हा तिथल्या रहिवाशांना परवडणारा नाही, म्हणून या बिल्डिंगचं रिडेव्हलपमेंट म्हणजे रिकन्स्ट्रक्शन करणे आवश्यक आहे असं सर्टिफिकेट पाहिजे. या 2 पैकी एक असेल तर परवानगी मिळते. नमस्कार सर. हा जो आपण सांगितलं हे प्रायव्हेट सोसायटीसाठी पण आणि सिडकोसाठी दोन्हीला एकच नियम आहे का? नाही, सिडकोचा नियम वेगळा आहे. प्रायव्हेट सोसायटीला जास्त बेनिफिट आहे. ओके. सिडकोमध्ये 20,000 स्क्वेअर फीट जे आपण सिडकोला हँडओव्हर करतो ते प्रायव्हेट सोसायटीमध्ये ते हँडओव्हर करायला लागत नाही. प्रॉफिट जास्त होतो, एरिया जास्त मिळतो. अच्छा, त्याच्यानंतर दुसरा प्रश्न आहे, लीज डील झालेलं नाही आहे. 60 वर्षाच्या करारावरती सोसायटी आहे, त्याचं लीज डील अजून संपत झालेलं नाही आहे, तर त्याचं पहिलं लीज डील करावं लागेल की? लीज डीड करून घेऊ, पण स्वयंविकासाचा ठराव केला तर लीज डीड करताना पैसे मागणार नाही. नाहीतर तुम्ही गेलात ते म्हणा तुम्हाला बिल्डर को लेके आओ फिर हम कर देंगे. सेम प्रश्न आमचा प्रॉब्लेम झालेला आहे श्रीगणेश सोसायटी. त्यामुळे तुम्ही सांगायचं हमारा कोई बिल्डर नहीं, हमारा सेल्फ डेवलपमेंट है, हमको गाइडेंस चंद्रशेखर प्रभु देता है, वो खुद पैसा लेता नहीं है और हमको किसी को देने भी नहीं देता है. आपको जो भी चाहिए वो उससे ले लो. थँक्यू सर. मिळतोय इतका पगार घेतात, आता वेगळं आपल्याकडून काय घ्यायचं? बिल्डरांकडून घेतात ते घेऊ द्या, निदान आम्हाला तरी माफ करा याच्यातून, असं आम्ही त्यांना सांगतो. आणि त्यांना सांगतो की तुम्ही आम्हाला त्रास दिलात तर तुम्ही जे बाकीचे धंदे करतात तेही आम्ही उघडतो. मॅनेजमेंट कमिटीमध्ये साहेब आपण असणार का? आणि त्याच्यामध्ये लिगल ॲडवायझर असतात का? मॅनेजिंग कमिटीमध्ये केवळ फ्लॅट ओनर असू शकतात. इथे मी फ्लॅट विकत घेतलेला नाही तर मी असू शकत नाही. मी सल्लागार आहे, आपल्याला जितक्यांदा सल्ला पाहिजे असेल तो मिळेल. लिगल ॲडवायझर नेमणं आवश्यक असेल तर लिगल ॲडवायझर करता आपण चांगल्या लिगल फर्म्सचे टेंडर मागू, त्याच्यात जे लिगल फर्म योग्य वाटेल मुंबईतले टॉपमोस्ट आपल्याला, कारण लिगल फर्मला बघून लार्सन अँड टुब्रो वगैरे येतात, त्यामुळे ज्या लिगल फर्मला लार्सन अँड टुब्रो किंवा बेस्ट कॉन्ट्रॅक्टर विश्वासानं ज्या लिगल फर्मकडे येतात अशा लिगल फर्मला आपण नेमायला. सिडको किंवा महानगरपालिका म्हणजे जसं ॲज अ ॲक्टिंग एजंट म्हणजे ह्या सर्वांवर त्यांनी इतकी वर्ष भरपूर ऍक्टिंग केली हो, आता ऍक्टिंग एजंट नको त्यांची. म्हणजे पास झाले, त्यांना फक्त सांगायचं हात जोडून तुम्ही आमच्यामध्ये दखल देऊ नका, आम्हाला बाकी सगळं करतो. आता तुम्ही ऍक्टिंग पण करू नका आणि एजन्सी पण देऊ नका. तुम्ही फक्त आम्ही करतोय ते आम्ही काही चुकत असेल तर आम्हाला सांगा. त्यांना अहो इतकी वर्ष अशी बिल्डिंग दिल्यावर त्यांना परत तुम्ही ऍक्टिंग एजंट करायचा विचार तरी कसा करू? राहणार का असं विचार कसं राहणार ते? त्यांना त्यांचे 20,000 फूट बांधून दिले की विषय संपला. आणखी कोणाचे काही प्रश्न आहेत का? नमस्कार सर.
तुम्ही मगाशी म्हणाल्याप्रमाणे की रिडेव्हलपमेंट आफ्टर 30 इयर्स करू शकतो, त्याच्या अगोदर करू शकतो. मी सांगितलं 30 इयर्स और जर आपण जर आपल्या बिल्डिंगला रिपेअर करण्यासाठी इतका खर्च लागत असेल की जो मेंबरना परवडण्यासारखा नसेल आणि मेंबरला न परवडल्यामुळे जर बिल्डिंगची दशा वाईट होत असेल आणि पुनर्विकास हाच एक मार्ग असेल तर 30 इयर्सच्या आधी सुद्धा परवानगी देतात. मी खालघरवरून आलो आहे. आमच्या सोसायटीला कमीत कमी 23 वर्ष पूर्ण झाली. आम्ही तुमची बिल्डिंग अगदी मजबूत असेल तर कदाचित तुम्हाला परवानगी मिळणार नाही, पण तुमच्या बिल्डिंगमध्ये रिपेअरिंगवर तुमचा भरपूर खर्च येणार असेल असं स्ट्रक्चरल इंजिनियरनी रिपोर्ट दिला तर तुम्हाला मिळू शकेल, नाही तर तुम्हाला 7 वर्ष थांबावं लागेल. ठीक आहे सर. 7 वर्ष ते मी विचारले पाहिजे तसं नाही. तुम्हाला नंतर कधी संध्याकाळी काही गोष्टी आल्या तुमच्या पदाधिकाऱ्यांना सांगा. मी कायम तुमच्या प्रश्नांना उत्तर दे. परत तेच प्रश्न नका विचारू, म्हणजे माझं काम थोडंसं सकाळपासून ही 3री मीटिंग आहे. प्रत्येक मीटिंगमध्ये 2-2, 2.5 तास मला बोलायला लागतं. पहिली मीटिंग ताडदेवला होती म्युन्सिपल कॉलनीमध्ये, दुसरी मीटिंग बँड्रा ईस्टला होती गव्हर्मेंट कॉलनीमध्ये. त्या 2 मीटिंग संपून मी 3ऱ्या मीटिंगला राहिलो. वयाच्या 65व्या वर्षी 6 तास मला बोलायला लागतं. तर मी तयार आहे त्याच्यात मला काही हे होत नाही, पण पुन्हा मी सांगितलेलं तेच न कळता परत तेच प्रश्न विचारले तर मग मला थोडंसं वाईट वाटतं की मी आणखी कोणत्या भाषेत समजवायचं. धन्यवाद प्रभूसाहेब. आज सुखसागर आणि स्नेहमेलनच्या संयुक्त विद्यमानं या ठिकाणी स्वयंपुनर्विकासाच्या संदर्भामध्ये सन्माननीय चंद्रशेखर प्रभूसाहेब यांनी जे बहुमूल्य मार्गदर्शन केलं त्याबद्दल दोन्ही सोसायटींच्या वतीनं मी त्यांचं हार्दिक आभार या ठिकाणी व्यक्त करतो. त्याचबरोबर दोन्ही सोसायटीमधील सभासद, विशेषतः महिला भगिनी आणि आजूबाजूच्या सोसायटीमधील देखील सभासद या ठिकाणी उपस्थित राहिले, त्याबद्दल तुम्हा सर्वांचा देखील दोन्ही सोसायटीच्या वतीनं मी हार्दिक आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर पुन्हा एकदा प्रभूसाहेबांचं मानावा तितका आभार कमीच आहेत, कारण प्रभूसाहेबांनी या ठिकाणी आपणा सर्वांना आश्वस्त केलेलं आहे ज्या ज्या वेळेला तुम्हाला या स्वयंपुनर्विकासाच्या संदर्भामध्ये मार्गदर्शन आवश्यक असेल त्या वेळेला मी करणार आहे. आणि त्याबद्दल मी पुन्हा एकदा दोन्ही सोसायटीच्या वतीनं त्यांचा हार्दिक आभार या ठिकाणी व्यक्त करतो आणि आजचा हा कार्यक्रम संपल्याचं जाहीर करतो. धन्यवाद.